नमस्कार मित्रांनो, मराठी सांस्कृतिक मंडळाच्या या वर्षाच्या म्हणजे 2022च्या दुसऱ्या कार्यक्रमात मी कुंदन पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. मराठी सांस्कृतिक मंडळ छेडानगर चेंबूर ही संस्था गेली 18 वर्ष मराठी भाषा व मराठी संस्कृतीच्या संवर्धनाचे कार्य सातत्याने करत आहे. मंडळ साहित्यिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम आयोजित करत असते व त्या योगे मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आस्था आणि अभिमान असलेल्यांना एकत्र आणायचे काम करत असते. आजचा आपला कार्यक्रम प्रत्येक मराठी मनाचे आदरस्थान असलेले पंतप्रधान श्रीमंत पेशवा बाजीराव बल्लाळ बाळाजी भट अर्थात थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचे निधन 1740 साली रावेरखेडी येथे झाले. त्यांची पुण्यतिथी 28 एप्रिलला होती. त्यानिमित्ताने बाजीराव पेशवेंना ही आदरांजली. आपले आजचे वक्ते आहेत सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री काका विधाते. काकासाहेबांनी 32 वर्षे शासकीय अधिकारी म्हणून काम केले. 2013 मध्ये ते उच्च पदावरून निवृत्त झाले. शासकीय नोकरीत असताना त्यांनी 7 पुस्तके लिहिली. त्यात त्यांनी बाजीराव पेशव्यांच्या जीवनावर देवयोद्धा ही 3250 पानं असलेली ऐतिहासिक कादंबरी लिहिली आहे. त्याचे 3 खंड प्रकाशित झाले आहेत. त्यांची सर्व पुस्तकं तशी ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या प्रांतात मानदंड ठरलेली आहे. मी काकासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानास सुरुवात करावी. नमस्ते रसिक श्रोते मंडळी. आजच्या या व्याख्यान सत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो. मराठी सांस्कृतिक मंडळ छेडानगर यांच्या विद्यमाने आणि श्री कुंदन पवार यांच्या विशेष प्रयत्नाने आजचा हा चर्चासत्र म्हणा, व्याख्यान म्हणा, हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. व्याख्यानाचा जो विषय आहे तो श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे एक सिद्धहस्त सेनापती असा आजच्या चर्चेचा व्याख्यानाचा विषय आहे. ज्यावेळी आपण म्हणतो की बाजीराव हे थोर सेनापती होते त्यावेळी आपण हा विचार केला पाहिजे की मराठी शाहीमध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य निर्माण केलं तेव्हापासून कोणकोणते नाणावलेले विख्यात सेनापती मराठी शाहीमध्ये झाले. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे उच्च दर्जाचे सेनानायक होते. ते जसे राज्यकर्ते होते तसे उच्च दर्जाचे एक सेनानायक होते. छत्रपती संभाजी महाराज ही श्रेष्ठ सेनापती होते. शिवकाल आणि शंभूकाल या 2 कारकिर्दीमध्ये आपल्याला जे सेनापती दिसतात त्याच्यामध्ये हंबीरराव मोहिते आहेत, प्रतापराव गुजर आहेत, नेताजी पालकर आहेत. त्यांच्या कालावधीमध्ये 2 थोर सेनापती मराठी शाहीला लाभले. एक सरसेनापती संताजी घोरपडे, दुसरे धनाजीराव जाधव. तिसरा कालखंड सुरू होतो तो शाहू महाराजांच्या कारकिर्दीचा. या कारकिर्दीमध्ये शाहू महाराजांच्या अनेक माणसं, प्रति माणसं स्वराज्याचं संरक्षण आणि साम्राज्याचं निर्माण यासाठी धडपडताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये एक पहिलं नाव आहे बाजीराव पेशवे. खंडेराव दाभाडे हे सुद्धा एक थोर सेनानायक होते. कान्होजी आंग्रे, शेखोजी आंग्रे, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, पिलाजीराव जाधव, रघुजी भोसले, चिमाजी अप्पा अशी अनेक थोर माणसं लष्करामध्ये जे लष्करी विजय मिळवताना किंवा रणांगण गाजवताना आपल्याला दिसतात. आता यांचे प्रतिस्पर्धी कोण होते? 3 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज या तिघांच्याही कालावधीमध्ये औरंगजेब हा एक तगडा आणि फार मोठा प्रतिस्पर्धी स्वराज्याला लाभलेला होता. फार मोठी सेना घेऊन तो महाराष्ट्रामध्ये चालून आलेला होता. आणि औरंगजेबाचा 1707 मध्ये मृत्यू झाल्यानंतर बादशाहीचे जे जे कोणी सेनापती मराठ्यांविरुद्ध लढले त्याच्यामध्ये निजामुल ग्रुपाचं नाव
हा एक मोठा थोर सेनापती होता. त्यानंतर मोहम्मद खान बंगश होता, मुबरीज खान, सादत खान, अशी अनेक खान मंडळी ही मराठ्यांची प्रतिस्पर्धी म्हणून होती. लढाईचं जे तंत्र आहे मराठ्यांचं ते आधीपासून एकच आहे. त्या तंत्राचं नाव आहे गनिमी कावा. आता हा गनिमी कावा म्हणजे काय? ज्यावेळी शत्रू बलवान असतो आणि आपली सैनिकी ताकद कमी असते, अशा वेळी वापरायचं हे लष्करी लढाईचं तंत्र आहे. याच्यामध्ये भौगोलिक परिस्थितीचा अचूक फायदा घेतला जातो. अचानक हल्ले चढवले जातात, शत्रूला गाफील ठेवून हल्ले चढवले जातात, धक्का तंत्राचा वापर केला जातो, शत्रूची रसद मारली जाते. बाजीरावांनी हाच गनिमी कावा वापरला. फरक इतकाच आहे की पूर्वी हा गनिमी कावा सह्याद्रीच्या डोंगराळ भागात किंवा अडचणीच्या जागा गाठून मराठी सेनापतींनी वापरला, मराठ्यांच्या सेनापतींनी. बाजीरावांना हा गनिमी कावा मैदानी भागात वापरावा लागला. त्याचं कारण असं आहे की बाजीराव हे म्हणजे पूर्वीची जी अवस्था आहे ती औरंगजेबाचं अवाढव्य आक्रमण असल्यामुळे मराठा हे स्वराज्याचा बचाव करण्याच्या भूमिकेने, बाजीरावांच्या वेळी परिस्थिती बदललेली होती. त्यामुळे बाजीराव हे आक्रमकाच्या भूमिकेत होते आणि त्यांना शत्रूपर्यंत जायचं होतं, शत्रू त्यांच्यापर्यंत येणार नव्हता. म्हणून हा गनिमी कावा मैदानी भागात त्यांना वापरावा लागला. त्यांच्या गनिमी काव्याचं तंत्र हे म्हणजे चपळ घोडदळ, वेगवान हालचाली, कल्पकता, बुद्धिमत्ता आणि शत्रूला त्याच्या कमकुवत बाजू ज्या आहेत त्या हेरून नेमका तिथं आघात करणं, हा या गनिमी काव्याचा त्यांचा प्राण होता. बाजीरावांनी घोडदळ अक्षरशः नाचवलं, उत्तरेत नाचवलं, दक्षिणेत नाचवलं. त्यामुळं बाजीराव हे एक सिद्धहस्त सेनापती तर ठरलेच, पण ज्या ज्या विद्वानांनी अशा सेनापतींचं मूल्यमापन केलेलं आहे त्याच्यामध्ये एक थोर सेनानायक म्हणून बाजीरावांची गणना केली जाते. आपल्या स्वराज्याच्या 3 स्टेजेस, म्हणजे पहिली स्टेज जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेची स्टेज. या कालावधीमध्ये स्वराज्य त्यांनी निर्माण केलं, जमेल तेवढं ते वाढवलं आणि त्याचं रक्षण केलं शत्रूपासून. छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांचा जो काळ आहे तो बिकट परिस्थितीमध्ये स्वराज्याचं संरक्षण करण्याचा काळ आहे. आणि तिसरा कालखंड शाहू महाराजांचा आहे. यावेळी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य थोडस कमकुवत झालेलं होतं आणि मराठे विस्तारकाच्या भूमिकेमध्ये, आक्रमकाच्या भूमिकेमध्ये. शाहू महाराजांचा एकूण कालखंड जर बघितला तर आपल्याला 3 हेतू दिसतात. पहिला हेतू, जे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं स्वराज्य होतं आणि जे औरंगजेबाच्या कालावधीमध्ये मोगलांच्या ताब्यात गेलेलं होतं, ते स्वराज्य पुन्हा आपल्या ताब्यात घेणं. दुसरा हेतू होता बृहद महाराष्ट्र आपल्या कवेमध्ये आणणं. आणि तिसरा हेतू होता चौथाई आणि सरदेशमुखीचा उत्तरेत आणि दक्षिणेत अंमल बसवून जितक्या दूरवर होईल तेवढा मराठ्याच्या साम्राज्याचा विस्तार करणे. असे 3 हेतू शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये एकूण राजकारणाचा त्यांचा विचार केला तर आपल्याला दिसतात. बाजीराव पेशवे होणार म्हणजे बाळाजी विश्वनाथ 1720 मध्ये मृत्यू पावले आणि बाजीरावांना पेशवेपद द्यायचं ठरलं. यावेळी स्वराज्याची परिस्थिती काय होती? दख्खनीमध्ये एकूण 6 ते 6.5 सुबे होते. हे सुबे कोणते होते? औरंगाबाद, विजापूर, हैदराबाद, बिदर, खानदेश आणि वराड असे हे 6 सुबे होते. आणि या 6 सुब्यांचा जो महसूल होता तो 18,05,17,294 रुपये महसूल होता. आणि मराठ्यांना याच्यातून जी सरदेशमुखी 10% सरदेशमुखी आणि 25% चौथाई जी पाहिजे होती ती एकूण रक्कम होत होती 6,31,81,053 रुपये. त्यावेळेच्या कागदपत्रामध्ये ह्या रक्कम नमूद केलेल्या आहेत त्या मी सांगतो. आणि दख्खनीमध्ये एका पाठोपाठ एक मुघल सुभेदार आले. आधी दाऊद खान पन्नी आला, त्यानंतर निजामुल मुल्क आला, त्यानंतर सय्यद हुसेन आला,
त्याच्यानंतर पुन्हा निजामुल मुल्क आला. या सगळ्या सुभेदारांचा एकमेव उद्देश हा होता की मराठ्यांची जी चौथाई आणि सरदेशमुखची मागणी आहे ती धुडकावून लावायची, ती कधीच मान्य करायची. त्यामुळे या सुभेदारांकडून शाहू महाराजांना, त्यांच्या सरदारांना सातत्याने विरोध झाला. आता शाहू महाराजांचं राज्य काय होत, किती होत? 1707 मध्ये ते गादीवर बसले आणि साधारणतः 1720 पर्यंत मी त्यांच्या राज्याची स्थिती सांगतो. उत्तरेला पुण्यापर्यंतच त्यांचा अंमल होता, पूर्वेला खटावपर्यंत अंमल होता, त्याच्यापुढे मोगलांची सत्ता होती, पश्चिमेला प्रतापगडापर्यंत अंमल होता आणि त्या पलीकडे सिद्धी होते, सिद्ध्यांची सत्ता होती आणि एका बाजूला पोर्तुगीज होते. दक्षिणेचा जर विचार केला आपण तर सुक्यापर्यंत शाहू महाराजांची सत्ता होती, पलीकडे वारणेचा मुलूक होता आणि वारणेच्या पलीकडे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे आणि उदाजी चव्हाणांसारखे स्वकीय शत्रू. कर्नाटकाचा जर विचार केला तर कर्नाटकामध्ये शिरे, सावनूर, अर्काट अशा ठिकाणचे नवाब होते आणि हे सगळे नवाब मोगलांचे अंकित होते. मराठ्यांना दक्षिणेमध्ये विशेषतः कर्नाटकामध्ये त्यांना पाय टाकू द्यायला ते तयार नव्हते. अशी सगळी ही परिस्थिती होती. एका बाजूला मोगल, दुसऱ्या बाजूला सिद्धी आणि पोर्तुगीज, एका बाजूला स्वकीय शत्रू छत्रपती म्हणजे कोल्हापूरकर आणि उदाजी चव्हाणासारखे स्वकीय शत्रू आणि कर्नाटकामध्ये हे नवाब. अशी ही शाहू महाराजांची परिस्थिती होती. आणि स्वराज्याचा जो मुलूक होता त्यावेळी काही मैल, चौरस मैलांचा प्रदेश शाहू महाराजांच्या ताब्यात होता. अशा वेळी बाळाजी विश्वनाथ मृत्यू पावले आणि पेशवा कोणाला नेमायचा हा प्रश्न निर्माण झाला. पेशवे पदासाठी अनेक हक्कदार होते, त्यात शाहू महाराजांना बाजीरावांचा सुद्धा विचार करायचा होता. बाजीरावांना पेशवेपद मिळू नये यासाठी काही मंडळींचा विरोध होता. आता त्या विरोधाची कारणं जी आहेत ती जर बघितली तर पहिलं कारण म्हणजे बाजीरावांचं वय. म्हणजे 18 ऑगस्ट 1700 मध्ये बाजीरावांचा जन्म झाला आणि 17 एप्रिल 1720 रोजी त्यांना पेशवेपद मिळालं. यावेळी बाजीरावांचं नेमकं वय सांगायचं तर 19 वर्षे 8 महिने 19 दिवस असं त्यांचं वय. साहजिकच दरबारामध्ये जे ज्येष्ठ मंत्री होते, मुत्सद्दी होते, सरदार होते, त्यांना असं वाटू लागलं की इतक्या लहान वयाचा हा मुलगा पेशवा होणार आणि याची धोरणं, ह्याचे हुकूम, याचे आदेश आपल्याला पाळावे लागणार. एक प्रकारचं वैषम्य त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालं. दुसरं कारण जे होतं ते थोडस जातीय होतं. म्हणजे मराठ्यांच्या राजकारणाचा जर विचार आपण करायचा झाला तर मराठा, ब्राह्मण आणि प्रभू अशा ह्या राज्यकर्त्या जमाती आणि सत्तेची जी महत्वाची स्थानं होती या 3 जमातींमध्ये. आणि ब्राह्मण म्हटलं तर विशेषतः देशस्थ ब्राह्मणांचा मराठ्यांच्या राजकारणामध्ये फार मोठा दरारा होता. चित्पावन फारसे नव्हते, म्हणजे असतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून काही चित्पावनांची नावं आपल्याला वाचायला मिळतात, पण चित्पावनांचा म्हणजे महत्पदी हे चित्पावन नव्हते. बाळाजी विश्वनाथ हे पहिले महत्वदी आलेले चित्पावन. ते पेशवे झाले. आधी सेनासाहेब सुबा त्यांना केलं, नंतर ते पेशवे झाले. पेशवे झाल्यानंतर असामान्य कर्तृत्व त्यांनी दाखवलं. दिल्लीला जाऊन 2 सनदा त्याने आणल्या. एक सनद होती संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे शाहू महाराजांच्या ताब्यात द्यावं अशी ती बादशाची सनद होती. आणि दुसरी सनद अशी होती की दख्खन मधले जे 6 सुभे आहेत या सुभ्यामधली सगळी चौथाई आणि सरदेशमुखी मराठ्यांना देण्यात यावी अशी ती सनद होती. बाळाजी विश्वनाथ 1720 मध्ये मृत्यू पावले, पण ह्यातला एकही हेतू साध्य झालेला नव्हता. पण बाळाजी विश्वनाथांनी त्या पेशवे पदाला एक महिमा प्राप्त करून दिला, स्वतःचं प्रभुत्व निर्माण केलं. त्यामुळं साहजिकच इतर जातींचा म्हणजे त्यांना विरोध होता की हे चित्पावन राजकारणात कुठेच नव्हते आणि अचानकच हे आले आणि महत्पदी बसले, असं एक वैषम्य इतरांच्या मनामध्ये होतं. तिसरं कारण हे दिसतं की बाजीरावांचा स्वभाव. बाजीरावांचा एकूण स्वभाव विचारात घेतला तर आपल्याला असं दिसतं की आत एक बाहेर एक असला धूर्तपणा त्यांना कधी जमला. ते स्पष्ट होते.
सडेतोड ते बोलायचे, म्हणजे मनातलं काही त्यांच्या ते मनात ठेवायचं नाही. एक घाव दोन तुकडे असं त्यांचं बोलणं. स्वाभाविकच हे जे ज्येष्ठ लोक होते त्यांना थोडासा हा चढेलपणा, उद्दामपणा वाटणं स्वाभाविक होतं. आणि त्यामुळे या स्वभावामुळे सुद्धा थोडा विरोध बाजीरावांना होता. आता खरंच बाजीरावांचं व्यक्तिमत्व कसं होतं? बाजीरावांना असामान्य रूप लाभलेलं होतं. भरपूर उंची त्यांना लाभलेली होती. अंगकांती तेजस्वी होती. चेहरा मोहक आकर्षक होता. दिसायला ते फार रुबाबदार देखणे होते. त्यांचं वागणं जे होतं हे असं म्हटलं जातं की मॅन्स आउटवर्ड ब्युटी एक्सप्रेसेस द इनर सेल्फ, म्हणजे माणसाचं बाह्य रूप त्याच्या अंतरंगाचं दर्शन घडवतं असं जे म्हटलं जातं. बाजीरावांना पाहिलं की त्याची प्रचिती आहे. त्यांचं वागणं पाहता क्षणी छाप काढणार, अदब राखून ते वागायचे. चैन ऐशो आराम अजिबात त्यांना चालत नव्हतं. रंगीत भपकेबाज डौलदार कपडे त्यांनी कधी वापरले नाही. त्यांची वस्त्र अगदी साधी असायची. पांढऱ्या रंगाची साधी वस्त्र ते वापरायचे. त्यांना कष्टाची सवय होती. कधीही नोकर चाकरा करता ते लहान सहान कामासाठी अडून बसले. स्वतःची कामं स्वतः करायची त्यांना सवय होती. त्यांचा स्वभाव न्यायनिष्ठुर होता. खोटेपणाची भयंकर चीड त्यांना होती. फितुरांची तर फारच चीड होती. जी जी माणसं शाहू महाराजांशी फितुरी करून निजामाकडे निघून गेली, त्यामध्ये मग ते रंबाजी निंबाळकर असतील, चंद्रसेन जाधव असतील, सुलतानजी निंबाळकर असतील, नंतर स्वराज्याचा चढता काळ आल्यानंतर या माणसांना निजामांना सोडून पुन्हा स्वराज्यात यायची इच्छा व्हायला लागली. पण या फितुरांना बाजीरावांनी स्वराज्यात पाऊल टाकू दिलं. फितुरीची प्रचंड चीड बाजीरावांना होती. सभाधीटपणा होता. म्हणजे सैन्याला सरदारांना चेतवण्याची जी वीररस युक्त भाषण करून चेतवण्याची जी शैली होती त्यांची, ती वाखाणण्यासारखी होती. चालण्याची ऐट, बोलण्याचा डौल, उभे राहण्याची ढब, बसण्याचा झोप, हे सगळं लष्करी शिपायाला साजेचं होतं. त्यांना बघितलं की असं वाटायचं की लष्कराचं नेतृत्व करण्यासाठीच हा माणूस जन्माला. त्यांच्या वडिलांनी बाळाजी विश्वनाथांनी सगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांना दिलेलं होतं. म्हणजे शस्त्राचं शिक्षण तर होतच. लाठी फिरवणं, बोथाटी फिरवणं, तलवार चालवणं, भाला चालवणं, बंदुकीचा अचूक नेम साधणं, याच्यामध्ये बाजीराव तरबेज. महसुली बाबीची सुद्धा उत्तम जाण त्यांना होती. लहानपणी विद्याभ्यासाची गोडी थोडी कमी होती, पण पुढे ती गोडी वाढली. संस्कृत भाषेची त्यांना गोडी होती. उत्तम त्यांना संस्कृत भाषा येत होती. ज्यावेळी ते स्वारीवर असायचे त्यावेळी त्यांच्याबरोबर वेदभाष्य आणि गीता ही दोन पुस्तकं नेहमी सोबत असायची. तिसरं पुस्तक म्हणजे रामायणामधली 3 कांड, एक उत्तरकांड, दुसरं सुंदरकांड आणि तिसरं युद्धकांड, ही तिन्ही कांड त्यांच्याबरोबर खुगिराच्या पिशवीत नेहमी असायची. आणि ह्या पिशवीमध्ये लेखन साहित्य असायचं. घोड्यांचा फार शौक होता. बाजीरावांच्या स्वारीतले जे आवडते घोडे होते, 4 घोडे, त्या 4 घोड्यांची नावं आहेत गंगा, निळा, सारंगा आणि अबलख. या घोड्यांवर त्यांचं इतकं प्रेम होतं की मुत्तद्दार शागिर्द पेशा जो बागेसाठी नेमलेला असतो तो या घोड्यांची निगा राखतो की नाही यावर ते स्वतः लक्ष ठेवायचे. घोड्यांना बांधायच्या मेखा, घोडे जिथे बांधायचे त्या कुंट्या म्हणजे मेखा, आघाडी पिछाडीचे दोर, तवा आणि तोबरा, पाणलोटा, पाणदोरी, खुगिराच्या पिशवीमध्ये घोड्याची 100-150 चंदी आणि एका पिशवीमध्ये फटकी मारायला फुटाणे असा ऐवज आणि हा जामानिमा त्यांच्या खुगिरावर नेहमी असायचा. बाजीरावांची प्रकृती अतिशय कणखर, म्हणजे कोसो गणती दौड मारून सुद्धा ते कधी थकत नसत. बाणासारखा घोडा ते उडवायचे. आणि जो शागिर्द पेशा असतो, मुतद्दर असतात, कुजरे असतात, हा चाकर पेशा त्यांच्या घोडदौडीमध्ये टिकत नसायचा, कारण त्यांना पळावं लागायचं.
तेवढं पळणं त्यांना शक्य नसायचं, म्हणून हा चाकरपेशा बाजीराव सोबत कधी घेत नसे. इतकी प्रकृती कणखर होती. 40 वर्षापेक्षा कमी आयुष्य त्यांना लागलं. पण या 40 वर्षात शेवटचा प्रसंग जर सोडला तर बाजीराव कधीही आजारी पडले नाही. त्यांच्या पंजामध्ये प्रचंड ताकद होती, मनगटामध्ये आणि पंजामध्ये मोठी ताकद होती. जेवण साधं असायचं. पोळ्या, भात, वरण, 2 चटण्या, जमलंच तर कोशिंबिऱ्या, असं हे जेवण असायचं. जेवण मिळालं नाही तरी त्या जेवणासाठी बाजीराव कधी अगदी आवडून मध्ये पिशवीमध्ये ते फुटाणे असायचे, त्याच्यात ते पक्क्या मारायचे. समजा फुटाणे जरी नाही मिळाले तर जाता जाता रस्त्यातली हिरवी कच्ची कणसं जी आहेत ती मळायचे, त्या हुरड्याच्या ते फक्क्या मारायचे आणि चवीला हिरवी मिरची आणि मीठ असलं की बस. हिरवं कच्च कसलंही ते पचवायचे, इतका जबरदस्त त्यांचा पोटा होता. तलफ म्हणून ते तपकीर ओढायचे. अशी एक नोंद आहे की गोव्याच्या व्हायसरायने ब्राझील तपकिरीची एक बाटली त्यांना भेट दिल्याची नोंद आहे. उत्तरेत स्वारीवर कधी असले की हुक्का ओढायचाही त्यांना शौक. पण हे सगळे विरंगुळ्याचे शौक, त्याचं व्यसन त्यांना कधी व्यसन नव्हतं. केवळ घोडदौडीचा ताण घालवण्यासाठी, स्वारीचा ताण घालवण्यासाठी हे विरंगुळ्याची साधनं ते वापरायचे. बाजीरावांची साधारणपणे 3-3.5 हजार पत्र आहेत. ही सगळी पत्र जर आपण वाचली तर आपल्याला असं दिसतं की हिंदी आणि उर्दू शब्दांचा जास्तीत जास्त वापर बाजीरावांच्या पत्रामध्ये असलेला आपल्याला दिसतो. तो एक त्याचा म्हणजे त्या पत्रामध्ये हिंदी आणि उर्दू शब्द वापरायची त्यांची ती लत होती. एक काही शब्द मी सांगतो. उदाहरणार्थ नक्श, बदलौकिक, सला, गालिब, बदनक्श, हत्ते, सलाबत, कुल, इतवार, शौगिर्द, तवकल, जेर, कायल, दरोबस्त, कंपेश, कतात, असे हे एक मोजके शब्द मी सांगितले. असे अनेक बरेच शब्द त्यांच्या पत्रामध्ये दिसतात. धैर्य असामान्य होतं, शौर्याचं तर ते पुतळा होतं. नेहमी सैन्याच्या आघाडीवरती असत, जवळून बंदुकीच्या गोळ्या साणाणत असत. तो फुगळे जवळ पडत असेल पण कधी ते मागे हटले नाही. असा हा जबरदस्त तरुण बाजी शाहू महाराजांच्या नजरेत न भरला तरच नव्हता. अनेक ज्येष्ठांचा विरोध शाहू महाराजांनी डावलला, अनेक ज्येष्ठांनाही डावललं. आणि या 20 वर्षही पूर्ण न झालेल्या बाजीरावांना त्यांनी 17 एप्रिल 1720 रोजी, म्हणजे चैत्र बहुल सप्तमी गुरुवार शके 1642 शर्वरी नाम संवत्सर या दिवशी मसूर मुक्कामी बाजीरावांना त्यांनी पेशवाईची वस्त्र दिली. 17 एप्रिल 1720 ते 28 एप्रिल 1740 असा साधारणपणे 20 वर्ष 11 दिवसांचा काळ बाजीरावांना कर्तृत्व दाखवण्यासाठी मिळाला. या बाजीरावांच्या एकूण 20 वर्ष 11 महिने 11 दिवस जे आहेत त्या कार्यकाळाचे जर आपण कर्तबगारीच्या दृष्टिकोनातून काही टप्पे पाडले तर एक साधारणपणे 4 टप्पे आपल्याला पाडता येतील. पहिला टप्पा 1720 ते 1724 हा बाजीरावांच्या उमेदवारीचा काळ. 2 महत्वाच्या घटना या काळामध्ये घडलेल्या आहेत. एक, 1720 मध्ये उत्तरेतून दख्खनीत आलेला निजामुल मुल्क आणि सय्यद बंधूंचा पुतण्या अलम अली यांच्यामध्ये बाळापूरला लढाई झाली. त्यावेळच्या राजकारणाच्या सोयीनुसार बाजीरावांनी अलम अलीला मदत केली. त्यामध्ये अलम अलीचा पराभव झाला आणि निजामानी बाळापूरची लढाई जिंकली. दुसरी घटना फत्तेखर्डाच्या लढाईची आहे. 30 सप्टेंबर 1724 रोजी निजाम उल मुल्क आणि दक्षिणेचा त्यावेळेचा बादशाहचा सुभेदार मुबरीज खान यांच्यामध्ये फत्तेखर्डा येथे एक लढाई झाली. इथे पुन्हा राजकारणाची सोय म्हणून बाजीराव निजामाच्या बाजूला राहून त्या लढाईत भाग घेताना दिसतात. मोगलांच्या लष्करामध्ये राहून मोगलांच्या लढाईचं तंत्र या 2 घटनांनी बाजीरावांच्या पत्त्याला आलं. त्यांनी ते अवगत केलं. मोगलांची कमजोरी कशात आहे, यांच्या लष्कराची बलस्थानं कोणती आहेत, कमकुवतपणा कोणता आहे, त्याचा नेटका आणि नेमका अभ्यास बाजीरावांनी केला. दुसरा टप्पा जो आहे तो 1725 ते 1729 आहे आणि हा बाजीरावांच्या प्रभावाचा प्रारंभ, ही सुरुवात.
यामध्ये दोन महत्वाच्या पहिल्या घटना घडल्या. 1725 ते 1727 अशा 2 वर्षामध्ये कर्नाटकच्या 2 मोहिमा पार पडल्या गेल्या. या कर्नाटकच्या मोहिमेमध्ये मुख्य सेनापतीपद जे होतं ते फत्तेसिंग भोसले यांच्याकडे होतं. दुय्यम सेनापती म्हणून बाजीराव या स्वारांमध्ये सामील झालेले होते. 28 फेब्रुवारी 1728 रोजी पालखेडची लढाई झाली. ही एक महत्वाची घटना या कालावधीत घडलेली आहे. 29 नोव्हेंबर 1728 रोजी अमझेराची माळव्यामध्ये अमझेरा नावाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी चिमाजी अप्पा आणि त्यावेळेचे माळव्याचे सुभेदार गिरीधर बहादर आणि दया बहादर यांची लढाई झाली. त्यात गिरीधर बहादर आणि दया बहादर या दोघांनाही दोघेही पराभूत झाले, मारले गेले. मार्च, एप्रिल, मे 1729 या 3 महिन्यामध्ये बाजीरावांनी एक प्रचंड वेगाने धावती अशी बुंदेलखंडाची मोहीम केलेली आहे. राजा छत्रसालांनी त्यांना मत्तीला बोलवलेलं होतं आणि त्यांच्या मत्तीला बाजीराव धावून गेलेले आहे. तिसरा टप्पा जो आहे तो बाजीरावांच्या आक्रमणाचा टप्पा आहे. यामध्ये घडलेल्या ज्या महत्वाच्या घटना आहेत त्यात पहिली घटना कोल्हापूरकर छत्रपती आणि शाहू महाराज यांची लढाई झाली. त्याच्यामध्ये 13 एप्रिल 1731 रोजी दोघांमध्ये वारणेचा तह झाला आणि हे युद्ध संपुष्टात आलं. 1 एप्रिल 1731 रोजी डभईला सेनापती त्र्यंबकराव दाभाडे आणि बाजीराव पेशवे यांची लढाई झाली. त्यात त्र्यंबकराव मारले गेले. मल्हारराव होळकर यांनी फेब्रुवारी 1733 मध्ये मंदसोरच्या लढाईमध्ये सवाई जयसिंग जो होता बादशाचा सेनापती त्याचा पराभव केला. एप्रिल 1733 मध्ये कोकणामध्ये सिद्ध्यांविरुद्ध याच वेळी मराठ्यांची मोहीम सुरू झाली. 13 फेब्रुवारी 1735 रोजी पुन्हा एकदा राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांनी रामपुराजवळ, रामपुरा हे ठिकाण आहे राजस्थानामध्ये, तिथे जवळजवळ खानदोराण्यांनी सवाई जयसिंग यांच्या 1,00,000 फौजेचा त्यांनी पराभव केला. 14 फेब्रुवारी 1735 रोजी मातोश्री राधाबाई, जे बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई यांची तीर्थयात्रा उत्तरेमध्ये सुरू झाली. चौथा टप्पा जो आहे तो साम्राज्य निर्माणाचा टप्पा आहे. यामध्ये महत्वाची घटना ही की पहिली जानेवारी 1736 ते मे 1736 या कालावधीमध्ये बाजीरावांनी राजस्थानला भेट दिली. तिथे सवाई जयसिंगांमार्फत बादशाशी वाटाघाटी करायचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. दुसरी महत्वाची घटना ही दिल्लीवर बाजीरावांनी केलेली स्वारी आहे. 12 नोव्हेंबर 1736 रोजी बाजीराव पुण्यातून निघाले. 28 मार्च 1736 रोजी ते दिल्ली पुढे जाऊन उभे राहिले. 30 मार्च रोजी मोगलांचा तिथे त्यांनी पराभव केला आणि 5 एप्रिल रोजी बाजीराव वेगाने दिल्लीवरून जयपूरला परतले. मार्च 1737 मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध युद्ध सुरू झालं, म्हणजे ही सुरुवात झाली पोर्तुगीजांविरुद्ध युद्धाची. 13 डिसेंबर 1736 ते 8 जानेवारी 1838 या कालावधीमध्ये, हा 23-24 दिवसांचा काळ आहे आणि या कालावधीमध्ये भोपाळ इथे निजामाशी बाजीरावांची लढाई झाली. 31 मे 1738 रोजी इराणचा बादशाह नादिरशाहचे हिंदुस्थानवर आक्रमण सुरू झालं. 13 फेब्रुवारी 1739 रोजी कर्नाल या ठिकाणी, हरियाणामध्ये ठिकाण आहे, या ठिकाणी नादिरशहाने मोगलांचा बादशाह मोहम्मद शहाचा पराभव केला. 7 मार्च रोजी दिल्ली त्यानं काबीज केली आणि 13 मार्च रोजी दिल्लीतल्या रहिवाशाची भयंकर कत्तल नादिरशहाने केली. या नादिरशहाच्या आक्रमणाच्या बातम्या आल्यानंतर बादशाहच्या मदतीसाठी आणि दख्खनेमधलं नादिरशहाचं आक्रमण रोखावं या उद्देशाने बाजीराव पुण्याहून निघाले. असं दिसतं की 18 मार्च 1739 रोजी ते अंमळनेरला पोहोचले आणि त्यानंतर पुढे बुऱ्हाणपूरला जाऊन नादिरशहाची वाट रोखून ते उभे राहिले. 5 मे 1739 रोजी नादिरशाह आपल्या मायदेशी इराणला निघून गेला आणि याच दिवशी नेमकी पोर्तुगीजांनी चिमाजी अप्पांपुढे शरणागती पत्करली. ही एक महत्वाची घटना आहे. जानेवारी-फेब्रुवारी 1740 मध्ये बाजीरावांनी निजामाचा पुत्र आणि औरंगाबादचा जो सुभेदार त्यावेळी होता त्याचा पराभव केला आणि 17 फेब्रुवारी 1740 रोजी मुंगी शेगाव इथे निजामाला नासिर जंगाला शरणागती पत्करावी लागली आणि त्यानं हंडी आणि खरगोड हे जे 2 परगणे आहेत हे बाजीरावांना बहाल केले.
आणि 28 एप्रिल 1740 रोजी वैशाख शुद्ध 13 शके 1662 सोमवार सकाळी बाजीरावांची प्राणज्योत मालवली. आता ही सगळी फार मोठी कारकीर्द. त्या सगळ्या कारकिर्दीचा जर आढावा घ्यायचा म्हटला तर अनेक व्याख्यान आपल्याला द्यावी लागतात, अनेक सत्र त्याच्यासाठी घ्यावी लागतात. म्हणून आपण मोजक्या घटना त्यांच्या कारकिर्दीतल्या निवडलेल्या आहेत. लष्करी सेनापती म्हणून ते कसे श्रेष्ठ होते हे याचा प्रत्यय श्रोत्यांना यावा ह्या दृष्टिकोनातून आपण पालखेडचा रणसंग्राम, दिल्लीवर केलेली बाजीरावांची स्वारी आणि भोपाळची लढाई अशा 3 घटना आपण चर्चेसाठी घेतलेल्या आहेत. आता या घटनांचा विचार करण्याआधी आपण हे बघितलं पाहिजे की युद्ध म्हणजे नेमकं काय, सेनापती कसा असतो, सेनापतीचे गुण कोणते असतात. आपल्या इच्छेनुसार शत्रूला वाकवणं, बलप्रयोगाने वाकवणं हे युद्धाचं उद्दिष्ट असतं. भौतिक शक्ती ज्या असतात म्हणजे शस्त्रास्त्र आली, सैन्य आलं किंवा बाकीची साधनं आली, ही युद्धाचं साधन असतं. तर शत्रूला निशस्त्र बनवून शरण आणणं हे युद्धाचं मुख्य उद्दिष्ट असतं. युद्ध कधीही स्वतःचा वैयक्तिक सूड शमवण्यासाठी, द्वेष प्रकट करण्यासाठी, हिंसाचार करावा म्हणून कधीही युद्ध होत नाही. युद्ध हिंसेसाठी होत नसतं, तरी युद्धामध्ये हिंसा होते आणि अपरिहार्य म्हणून ती आपल्याला सेनापतीला ती स्वीकारावी लागते. युद्ध हा अज्ञात आणि अनिश्चित परिस्थितीशी केलेला संघर्ष आहे. युद्धामध्ये उद्या काय होणार किंवा आता नेमक्या क्षणी काय होणार याची कल्पना नसते. अज्ञाताशी केलेला तो संघर्ष आहे. युद्ध हे राजकीय साधन. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राजकारणाच्या गर्भातून जन्मलेलं अपत्य म्हणजे युद्ध. युद्धाला राजकारणाची पार्श्वभूमी असते, राजकारणातूनच युद्ध होत. अशी युद्ध लढणारा सेनापती कसा असतो, कोणते गुण सेनापतीकडे असावे लागतात. हिंमत, दृढ निर्धार, निर्भयता, बुद्धिमत्ता, कल्पकता, जबरदस्त इच्छाशक्ती, भीतीवर मात करण्याची वज्रवृत्ती हे सेनापतीचे गुण सेनापतीमध्ये असावे लागतात. कल्पक बुद्धी त्याच्याकडे असावी लागते. व्यक्तिगत धैर्य तर पाहिजेच, पण त्याला सैन्य हाताळायचं असतं. सामूहिक धैर्याचा आविष्कार करणं सुद्धा सेनापतीला जमलं पाहिजे. युद्धामध्ये घटना वेगाने घडतात. ज्यावेळी लढाई सुरू होते त्यावेळी प्रचंड प्रमाणात माणसं मारली जातात. आपली ही शत्रूची घोर रक्तपात आपल्यासमोर होत असतो. कोणताही माणूस, कितीही बळकट इच्छाशक्तीचा माणूस, धैर्यवान माणूस, अशा वेळी माणसाच्या मनावर भावनेचा अंमल निर्माण. खरा सेनापती जो असतो तो भावनेचा पगडा मनावर बसू देत नाही. बुद्धिमत्ता, धैर्य, निर्भयता, साहस या गुणांच्या आधारे तो निर्णय घेतो. सैन्याची इच्छाशक्ती जरी संपली तरी सेनापतीची इच्छाशक्ती ताट राहिली पाहिजे, ती टिकून राहिली पाहिजे. कारण सेनापती हाच सैन्याचा कणा असतो. तोच सैन्याला पुन्हा चेपवू शकतो, पुन्हा लढाईसाठी उद्युक्त करू शकतो. धाडस हा सेनापतीचा मोठा गुण आहे, पण धाडस अविवेकी असून चालत नाही. त्याला विवेक लागतो, त्याला विचारी बन आणि स्थिर बुद्धीचा आधार लागतो. धाडस सेनापतीच्या बुद्धिमत्तेला आणि अंतर्दृष्टीला पंख देते. सेनापतीमध्ये चिकाटी असली पाहिजे. आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयाच्या दिशेने त्याची वाटचाल असली पाहिजे आणि ते ध्येय कधीही त्याला नजरेपासून दूर करता कामा नये. होतं काय की आपल्या सैन्याकडून चुका होतात. कधी कधी शत्रूचं भय सैन्यामध्ये पसरतं, कधी कधी सैन्याचं दुर्लक्ष होतं. आळसा होतं सैन्य, हुकमाचा नीट अर्थ घेत नाही, त्याला थकवा येतो, कर्तव्याची नीट जाणीव त्याला राहत नाही. अशा सगळ्या अडचणींवर सेनापतीला मात करावी लागते आणि सैन्याचं नीतिधैर्य त्याला शाबूत ठेवावं लागतं. शत्रूचं मनोबल, शत्रू काय करू शकेल, शत्रूचा सेनापती कसा आहे, त्याचे गुणदोष कोणते आहेत, त्याच्या सैन्याची सज्जता काय, त्याच्याकडे शस्त्रास्त्र कोणत्या प्रकारचे आहेत, तोफखाना कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार सेनापतीला आधीच करावा लागतो. युद्ध म्हणलं की युद्धामध्ये अडथळे येतात. हे अडथळे जसे नैसर्गिक असतात तसेच मानव निर्मिती असते.
नैसर्गिक अडथळ्यांविषयी सांगायचं तर खराब हवामान आहे, खराब रस्ते आहेत, कोसळणारा पाऊस आहे, चिखलानं भरलेले रस्ते आहेत, पाणथळीच्या जागा आहेत. अशा सगळ्या परिस्थितीतून त्याला सेनापतीला आपलं सैन्य न्यायचं असतं आणि वाट काढायची असते. त्याला युद्धातलं घर्षण असतं. मानवी अडथळ्यामध्ये अनवधानाने आपल्या सैन्याकडून चुका होतात. कधी कधी आपल्याला कुचामध्ये विलंब होतो, ऐन वेळेला शत्रूच्या समोर आपण जाऊ शकत नाही. कधी कधी असं होतं की वाटचाल चुकते, नेमक्या शत्रूच्या सापळ्यात जाऊन आपलं सैन्य अडकतं. सैनिकाची भूक, तहान, थकवा, रसद नसणं, रस्त्याची टंचाई, रस्त्याचे मार्ग कापले जाणे, असे सगळे हे मानवनिर्मित अडथळे असतात. या सगळ्या अडथळ्यांवर सेनापतीला मात करावी लागते. सैन्य हे केवळ सेनापतीच्या गुणवत्तेवर टिकते. सैन्याची कितीही उच्च गुणवत्ता असली तरी सेनापती गुणवान नसेल तर सैन्य टिकत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की देर आर नो गुड आर्मीज अँड बॅड आर्मीज, देर आर ओनली गुड ऑफिसर्स अँड बॅड ऑफिसर्स. डावपेच म्हणजे टॅक्टिक्स आणि व्ह्यू म्हणजे स्ट्रॅटेजी. युद्धाचे हे दोन महत्वाचे घटक असतात. डावपेच म्हणजे प्रत्यक्ष लढाई सुरू झाल्यानंतर सैन्याचा कसा वापर करायचा हे ठरवणं, परिणामकारक वापर करणं. व्यूह म्हणजे आपला हेतू, युद्धाचा उद्देश साध्य करण्यासाठी सैन्य लढाई आणि चकमकीचा कसा वापर करायचा हे ठरवणं म्हणजे व्यूह. व्यूहाला राजकीय पार्श्वभूमी नसते. व्यूहामध्ये युद्धाचा उद्देश ठरलेला असतो, काय आपल्याला साध्य करायचं आहे युद्धातून हे निश्चित केलेलं असतं. विजय हे व्यूहाचं साधन आहे, तर अंतिमता शांततेकडे नेईल अशी तत्व निश्चित करणं हे युद्धाचं साध्य आहे. शत्रूची लढाई कुठे करायची, कशी करायची, कुठल्या प्रदेशात करायची, कोणत्या सैनिकांशी करायची, म्हणजे पायदळ वापरायचं की भोदळ वापरायचं की तोफखाना पुढे आणायचं, या सगळ्या गोष्टी हा व्यूहाचा भाग. समजा आपलं सैन्य जास्त असेल तर रणांगणात शत्रूच्या समोर ते नेऊन उभं करणं. समजा आपलं सैन्य कमी असेल तर एकदम शत्रूच्या समोर न जाता एखादी निर्णायक जागा धरून ठेवणं आणि तिथपर्यंत शत्रूला खेचून आणणं, हा डावपेच लढवावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या बाबतीत हा डावपेच प्रतापगडाला लढवलेला. शत्रूच्या सेनापतीचं उचित मूल्यमापन सेनापतीला करावं. तो काय करू शकतो, कमी सैन्य असेल तर त्या सैन्यानिशी लढण्याचं कौशल्य सेनापतीला प्रकट करावं लागतं. संकट प्रसंगी त्याला वाढती कार्यक्षमता दाखवावी लागते. कधी कधी लढाईमध्ये अनपेक्षितता म्हणजे धक्कातंत्राचा वापर करावा लागतो. पण यावेळी हे लक्षात ठेवलं पाहिजे, जे सेनापती सैन्याचं संघटन जबरदस्त पाहिजे, सैन्याला नीट कल्पना पाहिजे की आपल्याला काय करायचं, शिस्त पाहिजे सैन्यामध्ये, गती पाहिजे, गुप्तता पाहिजे आणि वेग पाहिजे. इतक्या सगळ्या गोष्टी एकत्रित झाल्याशिवाय धक्कातंत्राचा वापर यशस्वी होत नाही. त्यासाठी सेनापतीला अधिक जास्तीचे परिश्रम करावे लागतात. राखीव सैन्य ठेवावं लागतं. राखीव सैन्याचं काम काय असतं, अचानक शत्रूचा वाढता हल्ला झाला, आपलं सैन्य विस्कळीत व्हायला लागलं, त्यावेळी हे राखीव सैन्य मैदानामध्ये ओतलं जातं. हे राखीव सैन्य शत्रूचे हल्ले परतवतं, लढाई लांबवतं किंवा अकल्पित धोके जे असतात ते परतवून लावतात. युद्धामध्ये दोन पक्ष असतात, एक पक्ष आक्रमक असतो आणि दुसरा बचावात्मक पद्धत असतो. आक्रमक पक्षाची जी मानसिकता असते ती सकारात्मक असते, स्वाभाविकच बचावात्मक पक्षाची मानसिकता ही नकारात्मक असते. पण आक्रमक पक्षाला म्हणजे सकारात्मक डावपेच रचून आपली रणनीती यशस्वी करावी लागते. ज्यावेळी आता आपण पुढचा विचार करणार आहोत, पण त्यावेळी पण त्याच्या आधी आपण एक विचार केला पाहिजे की उत्तर की दक्षिण असा शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एक वाद, म्हणजे श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी, बाकीचे सरदार यांचं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आधी दक्षिणेला हात घातला, जिंजीकडे त्यांनी राज्य निर्माण केलं, आपणही तोच कित्ता गिरवला पाहिजे, आपणही दक्षिण आधी ताब्यात आणलं पाहिजे आणि मग उत्तरेमध्ये आपली आक्रमणं आपण सुरू केली पाहिजे. बाजीरावांचं म्हणणं होतं की आधी उत्तर ताब्यात आण
आता हे बाजीराव म्हणायचं कारण काय, त्यांना दक्षिण ताब्यात आणली पाहिजे हे पटत होतं, हे पटत नव्हतं असं नाही. पण त्याच्यामध्ये राजकारणाचा भाग असा होता की बाजीरावांनी दक्षिणेत हस्तक्षेप करावा याला फत्तेसिंग भोसले, श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांचा विरोध होता. म्हणूनच ज्यावेळी दख्खनच्या 2 मोहिमा कर्नाटकच्या 2 स्वाऱ्या झाल्या त्यावेळी बाजीरावांना सेनापती मिळालं नाही, ते फत्तेसिंग भोसलेंना मिळालं. दक्षिणेमध्ये आपला अधिकार आहे असं त्यांना वाटायचं. बाजीरावांनी स्वाभाविकच असा विचार केला की हे अंतर्गत भांडणं दक्षिणेच्या स्वाऱ्यामध्ये, दख्खन आपली जिंकण्याच्या याच्यामध्ये ही अंतर्गत भांडणं आपण माजवण्यापेक्षा आपण दुसरा आपला नवा मार्ग धुंडाळला. आणि बाजीरावांचं म्हणणं असं होतं की औरंगजेबाचं आक्रमण झालं त्यावेळी दख्खनेतच त्याची छावणी, दख्खनेचा प्रदेश उजाड झाला, दख्खन लुटली गेली, म्हणजे झाडं सुद्धा शिल्लक राहिली नाही. अशा दख्खनेमधून काय मिळणार, उत्तरेमधला माळव्यासारखा आणि त्याही पलीकडे दोआब सारखा मुलूक संपन्न मुलूक आहे. त्यामुळं आपण तिकडे साम्राज्य विस्तार केला पाहिजे. दुसरं एक त्यांचं म्हणणं होतं की दख्खनेमध्ये सगळे हे हिंदू राजे आहेत आणि उत्तरेमध्ये मुस्लिम सत्ता जी आहे, जे मोगल सत्ता जी आहे ती सार्वभौम मानली जाते. या सार्वभौम सत्तेवरच घाव घातला पाहिजे, म्हणजे मुळावर घाव घातला की फांदे आपोआप पडतील असा त्यांचा युक्तिवाद होता. त्यामुळे उत्तरेचा आग्रह बाजीरावांनी धरला. म्हणजे बाजीरावांची राजकीय दृष्टी इथं दिसते. आजवर उत्तरेमध्ये मराठ्यांनी मोहिमा केल्या नाहीत असं नाही, पण तिथे राज्य निर्माण करायचा, वर्चस्व मराठ्यांचं बसवायचा किंवा मराठ्यांचा कारभार तिथे स्थापित करण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला. बाजीरावांनी ती कल्पकता दाखवली, ती दूरदृष्टी त्यांनी दाखवली. तिथे मला बर्नार्ड शॉ यांचं एक वाक्य आठवतं. ते म्हणतात, यू सी थिंग्स अँड से व्हाय, बट आय ड्रीम थिंग्स नेव्हर बिफोर, बट आय ड्रीम थिंग्स नेव्हर वेअर अँड से व्हाय नॉट. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट बघता आणि विचारता का, कशासाठी. मी अस्तित्वात नसलेली गोष्ट बघतो, त्याची कल्पना करतो आणि तुम्हाला विचारतो की हे का शक्य नाही. तर बाजीरावांचा दृष्टिकोन उत्तरेकडे बघण्याचा हा होता. आता आपण पालखेडच्या लढाईविषयी थोडीशी माहिती. पालखेडच्या लढाईची कारण काय होती, कशासाठी ही पालखेडची लढाई लढावी लागली. झालं असं की हा निजामुल मुल्क उत्तरेमध्ये वजीर होता. तिथे बादशाही त्याचं जमलं नाही, बादशाही सरदारांशी जमलं नाही, कारण हा जुन्या विचारांचा माणूस होता. काळ बदललेला होता, काळाप्रमाणे बदलायला तो तयार नव्हता. स्वाभाविकपणे तिथल्या लोकांशी त्याचं जमलं नाही आणि वजीर पदाचा राजीनामा देऊन हा निजाम 27 ऑक्टोबर 1723 रोजी त्याने राजीनामा दिला आणि हा दख्खनेकडे निघाला. निजामाचा एक दृष्टिकोन होता, दख्खन त्याला सगळ्यात प्यारी होती, कारण दख्खनेमध्ये औरंगजेबाच्या काळामध्ये बराच काळ तो राहिलेला होता आणि दख्खनेमध्ये आपल्या वंशाचं राज्य स्थापित करायची त्याची सुप्त इच्छा होती. हा दख्खनेकडे निघाला त्यावेळी दख्खनेमध्ये मुबरीज खान नावाचा बादशहाचा कायदेशीर सुभेदार कारभार करत होता. बादशाची परवानगी न घेता हा निजाम ज्यावेळी निघाला त्यावेळी स्वाभाविकच बादशाने त्याला बंडखोर ठरवलं आणि मुबरीज खानाला सूचना पाठवल्या की याच्याशी त्याला विरोध कर, त्याच्याशी लढ आणि याला पराभूत कर, दख्खन त्याच्या ताब्यात देऊ नकोस. मुबरीज खान त्या उद्योगाला लागला. आता हा मुबरीज खान सुद्धा चांगला लढवय्या होता, त्याच्याकडे मोठं सैन्य होतं. निजामाला धाकधूक की एक तर बादशाने बंडखोर आपल्याला घोषित केलेला आहे, आपण दख्खनीत गेलो तर दख्खनीमध्ये ह्या मुबरीज खानाकडून आपला पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याला मराठ्यांच्या मदतीची नितांत आवश्यकता होती. दोघांनाही गरज होती, मराठ्यांनाही होती आणि निजामालाही होती. म्हणून बाजीरावांनी नालच्या या ठिकाणी माळव्यामध्ये 18 मे 1724 रोजी निजामाची भेट घेतली. दोघांमध्ये चर्चा झाली आणि निजामाने हे मान्य केलं की दख्खनेतल्या सगळ्या सुभ्यातून, 6 सुभ्यातून तुम्हाला मी 4थाही सरदेशमुखी देईन, तसा तह त्यांना केला. आता हे देण्याचा काहीच अधिकार निजामाला नव्हता.
कारण बादशाचा पाठिंबाच त्याला नव्हता. तो कायदेशीर सुभेदार नव्हता, पण त्यानं देण्याचा हात पुढे केला. कारण हा मुघरीश खान जो होता तो काहीच द्यायला तयार नव्हता. त्याच्याशी मराठ्यांना सातत्याने संघर्ष करावा लागायचा. एक प्रकारचं वैर मराठ्यांची त्यानं मांडलेलं. बाजीरावांचा दृष्टिकोन इथे असा आहे, जो आपल्याला मदत करेल तो आपला मित्र, जो विरोध करेल तो शत्रू. तो मुघरीश खान बादशाचा कायदेशीर सुभेदार असो किंवा कुणी असो, मराठ्याचं हित महत्वाचं हा दृष्टिकोन समोर ठेवून बाजीरावांनी निजामाला मदत करायचं ठरवलं. निजाम दक्षिणेत येण्याच्या पूर्वी बाजीरावांनी आपली 7 ते 8 हजार फौज मैदानात उतरवली. हा मुघरीश खान लढाईची तयारी करण्यासाठी हैदराबादवरून औरंगाबादकडे निघाला. बाजीरावांनी त्यांच्या सरदारांनी अचानक हल्ले चढवून या मुघरीश खानाच्या कूचाची गती मंद केली. औरंगाबाद पर्यंत त्याला पोहोचू दिलं नाही. आणि ज्यावेळी निजाम औरंगाबादेत आला, म्हणजे त्याच्या आधी निजाम औरंगाबादमध्ये आला आणि त्यानंतर बाजीरावांनी हाकलत हाकलत त्याला साखरखेडा नावाच्या गावी नेलं. आता ही साखरखेडा गाव, ते संरक्षणाची काही तजवीज नव्हती. सगळा मैदानी पठारी प्रदेश होता आणि निजामाकडून म्हणजे स्वतःचं संरक्षण व्हावं अशा दृष्टीनं भौगोलिक रचनाच तिथे नसल्यामुळं हा मुघरीश खान तिथे उघडा पडला. वास्तविक मुघरीश खान हा कायदेशीर सुभेदार होता. त्यानं थोडस मुत्सद्देगिरी थोडी दाखवली असती आणि मराठ्यांना जर मदत केली असती तर निश्चितपणाने त्याचं पारडं जड झालं असतं. पण ही मुत्सद्देगिरी निजामाकडे होती, त्या मुघरीश खानाकडे नव्हती. तो लष्करी गडी होता. 11 ऑक्टोबर 1724 रोजी फत्तेखर्डा इथं म्हणजे साखरखेडा इथं लढाई झाली. त्यामध्ये मुघरीश खान मारला गेला. मराठ्यांच्या मदतीमुळे निजामाला विजय मिळाला आणि हा निजाम दख्खनीची सुभेदारी याच्या पदरात पडला. निजाम त्याला फक्त मराठ्यांची मदत घ्यायची होती. मराठ्यांची आश्वासनं मराठ्यांना जी दिलीत ती त्याला पाळायचीच नाही. निजाम हा असा माणूस आहे, संस्कृतमध्ये एक म्हण आहे, उत्तीर्णेच्या परे पारे नौकायाम किम प्रयोजन. म्हणजे पैल तीरावर पोहोचल्यावर नौकेचं प्रयोजन काय. आणि एकदा चढून गेल्यानंतर शिडीची गरज काय, पहिल्यांदा लाथ मारून ती शिडी उडवली पाहिजे. निजामाचं हे धोरण होतं मराठ्यांच्यावर. एवढा मोठा विजय निजामाला मिळवून दिला, तो सुभेदार झाला. आता तो आपल्याला सहकार्य करेल अशी शाहू महाराजांची कल्पना झाली. बाकीच्या मराठा सरदारांनी तेच वाटलं. त्याच्या मैत्रीवर विसंबून शाहू महाराजांनी कर्नाटकच्या 2 स्वाऱ्या हाती घेतल्या. पहिली स्वारी ज्यावेळी झाली त्यावेळी निजाम सुरुवातीला गप्प बसला, पण आपला सरदार ऐवज खान त्याला आतून त्यानं सूचना दिली की जितका होईल तेवढा मराठ्यांना विरोध कर. दुसरी स्वारी सुरू झाली त्यावेळी स्वतः निजाम कर्नाटकामध्ये मैदानात उतरला आणि हैदराबाद, मुदगल, बंगलोर, कोलार या बाजूने तो स्वतः कर्नाटकात आला. त्याचा हेतू कर्नाटकामध्येच मराठ्यांच्या फौजेचा दणदणीत पराभव करायचा होता. पण बाजीरावांना त्याची धूर्तता माहित होती. बाजीराव म्हणत होते की याला दिवसू नका, उत्तरेकडे आपण हे करू. हा कर्नाटकामध्ये पाऊल टाकलं की हा आपल्याशी लढाई करणार. पण मोठा विश्वास त्याच्या मैत्रीचा वगैरे, त्या विश्वासावर विसंबून हे गेले आणि कर्नाटकामध्ये मराठ्यांना पाठवून त्यांचा फन्ना उडवायचा जो निजामाचा बेत होता तो बाजीरावांच्या सावधपणामध्ये फसला. आता निजामाला उघडपणाने मराठ्यांशी युद्ध सुरू करायचं, एकदाचा काय तो सूक्ष्म लावायचा असा दृष्टिकोनातून निजाम तयारीला लागला. पण त्यापूर्वी काही राजकारण त्याला पूर्ण करायचं. धूर्तपणाने त्यानं बाजीराव आणि श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांच्यामध्ये फूट पडली. फूट कशी होती, बाजीरावांचा आग्रह लढाईचा होता आणि श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे निजामाची शक्ती जास्त आहे, आपण त्याच्याशी तह केला पाहिजे या मताचे होते. दुसरा आघात निजामाने केला, कोल्हापूरचे संभाजीराजे यांना आपल्या बाजूला खेचवलं आणि त्यांना आश्वासन दिलं की दख्खनीची जी चौथाई सरदेशमुखी आहे ती तुम्हालाही देतो. 24 सप्टेंबर 1726 रोजी हुरळलेल्या मेंढ्यासारखे हे संभाजीराजे निजामाच्या गोटात जाऊन टाकले. निजामानं पूर्वीचे करार अमान्य केले.
सनदांनी जो जो अधिकार मिळाला होता तो नाकारला. त्यांना असं सांगितलं की शाहू महाराज आणि संभाजी महाराज दोघेही चौथाई सरदेशमुखी मागतात, मी नेमकी कोणाला द्यायची? तुम्ही इथं या माझ्या दरबारात, इथे मी फैसला करून. आता छत्रपती शाहू महाराजांसारख्या सार्वभौम छत्रपतीला हा दरबारात बोलवत होता, कसं कुणाला ते मानलं? एवढ्यावर निजाम थांबला नाही. श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी गेल्यानंतर तो त्यांना म्हणाला की हैदराबाद ही माझी राजधानी आहे. हैदराबादच्या सुभ्यामध्ये तुम्ही तुमचे कमाविदार नेमणं, वसूल घेणं, हे सगळं मला अपमानास्पद वाटतं. त्यामुळे असं करूया, हैदराबाद मधून सुभ्यातून तुमचे सगळे कमाविदार काढून घ्या आणि मी तुम्हाला चौथाई सरदेशमुखीची जी काही रक्कम आहे मी वसूल करून देतो तुम्हाला. जो माणूस युद्धाने सुद्धा नमत नव्हता, युद्धाने सुद्धा वसूल देत नव्हता, तो शांततेच्या मार्गाने वसूल देईल असं होणं शक्य नव्हतं. पण भोळसटपणाने पंतप्रतिनिधी श्रीनिवासरावांनी त्याच्यामध्ये विश्वास ठेवला त्याच्यावर आणि शाहू महाराजांना येऊन तसं बरं तह करण्याच्या मनस्थितीमध्ये शाहू महाराज आले. अशा वेळी निजामाने दुसरा दंडा दिला. त्यानं शाहू महाराजांचे हक्कच उडवून लावले. तो म्हणाला, तुमचे कसले हक्क? मी सगळी चौथाई सरदेशमुखी कोल्हापूरच्या संभाजीला देणार. खरं तर कोल्हापूरच्या संभाजीलाही त्याला द्यायचं नव्हतंच, पण एक थोडा त्यानं उत्पन्न केलं. एवढं तो करून तो थांबला नाही. मराठ्यांचे सगळे कमाविदार आपल्या मुलखातून त्यांना हकलले. त्या संभाजीराजांची ग्वाही फिरवली आणि मग निजाम आणि संभाजीराजे हे पुण्याला आले. हे पुण्याला आल्यानंतर जे सरंजामदार होते, जे जमीनदार होते, ते कुंपणावरच बसले. त्यांना काय, कोणीही धनी असला तरी जो आपलं म्हणजे त्याची सनद मिळाली की पुरे. शाहू महाराजांना सोडून हे लोक त्या संभाजीराजांकडून सनदा घ्यायला लागले. थोडक्यात सांगायचं तर शाहू महाराजांचा दक्षिणेच्या सुभ्यातला सगळा अंमलच निजामाने घेतला. मग शाहू महाराज भानावर त्यांना वाटलं हा धूर्त माणूस, त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चूक केली. त्यांनी ताबडतोब बाजीरावांना कर्नाटकातून बोलवून घेतलं. बाजीराव आले. बाकीच्यांचा म्हणजे पंतप्रतिनिधी, सुमंत, मंत्री हे सगळे म्हणत होते की आपण तह करूया, पण तहाची मागणी धुडकावून आपण युद्ध केलं पाहिजे हे सांगणारे बाजीराव एकटे होते. पालखेड लढाईचा जो कालावधी आहे तो सप्टेंबर 1727 ते फेब्रुवारी 1728 असा 5 महिन्यांचा कालावधी. ज्यावेळी युद्ध तर घोषित करायचं ठरलं, पण सामना विषम होता. कसा विषम होता? निजामाकडे जवळजवळ लाखभर सैन्य, निजामाचा खजिना भरलेला होता, समृद्ध होता आणि निजामाकडे त्यावेळी भारतातला सगळ्यात सर्वोत्कृष्ट असा तोफखाना निजामात. या उलट मराठ्यांची बाजू कमजोर होती. मराठ्यांकडे पैसा नव्हता, पहिली समस्या ही. दुसरी समस्या, मराठ्यांच्या दरबारामध्ये दुफळी माजलेली. एक गट निजामाशी तह करावं ह्या मताचा होता आणि बाजीरावांचा दुसरा जो गट होता तो युद्ध करावं ह्या मताचा. ही दुफळी आधीच निजामाने माजून. तिसरी अडचण ही होती की मराठ्यांकडे तोफखाना नव्हता. अशा वेळी अशा निजामासारख्या बलवान शत्रूशी मुकाबला कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला. शाहू महाराजांनी बाजीरावांच्या आश्वासनावर 13 ऑक्टोबर 1727 रोजी युद्ध घोषित केले. आता बाजीरावांकडे पर्याय एकच होता की समोरासमोरचा सामना टाळायचा, धावतं युद्ध लढायचं, निजामाची दमछाक करायची, त्याचा मुलूक जाळायचा, त्याला आपल्या मागे पाठलागावर येणं भाग पडायचं आणि हा पाठलाग तो करत असताना कुठेतरी अशी म्हणजे स्वतःला सोयीची आणि त्याला अडचणीची ठरणारी जागा गाठायची, तो खाण्यापासून त्याला वेगळं पाडायचं आणि कोंडी करून त्याचा पराभव करायचा. ही एक रणनीती बाजीरावांना अवलंबणं भाग होतं. बाजीराव पुण्यातून बाहेर पडले. यावेळी कोल्हापूरकर छत्रपती चिमणाजी दामोदर, चंद्रसेन जाधव, सुलतानजी निंबाळकर, रंभाजी निंबाळकर, उदाजी चव्हाण हे सगळे मराठे सरदार आणि छत्रपती सुद्धा कोल्हापूरचे निजामाला साथ देते. तुर्कताज खान, ऐवज खान, सुजायत खान असे नाणावलेले सरदार निजामाकडे.
निजामाचे हे सरदार स्वराज्यात घुसले आणि तोफखान्याच्या बळावर त्यांनी प्रलय उडवून दिला. बाजीरावांकडे ह्या कसलेल्या सैन्याचा सामना करण्यासाठी ज्येष्ठ सरदार म्हणजे मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, तुकोजी पवार, शिवाजी पवार, आनंदराव पवार, पिलाजीराव जाधव, देवजी सोमवंशी, दावलजी सोमवंशी, सिद्धोजी निंबाळकर, बाजी घेवराव, आवजी कवडे ह्या सरदारांची, नवख्या सरदारांची फौज बाजीरावांनी मैदानात उतरवली आणि हे तरुण नव्या दमाचे सरदार निजामाच्या निष्णांत सैन्याशी मुकाबला करू लागले. आता हा निजाम निघाला म्हणजे तो औरंगाबादवरून निघाला. औरंगाबादवरून निघून तो बीड आणि धारूर झाला. हा, आता आपण नकाशामध्ये ही ठिकाणं बघूया. हा निजाम जो आहे तो औरंगाबादवरून निघाला, तो बीडला आला, बीडवरून धारूरला आला, अहमदनगर, जुन्नर, सिन्नर, नारायणगाव या मार्गे तो पुण्याला आला. तो पुण्याला आला आणि पुण्याला आल्यानंतर तिथून लोहगड, खेड, अवसरी, पाबळ, शिक्रापूर ही मराठ्यांची ठाणी जिंकण्यासाठी त्यानं सैन्य पाठवलं. म्हणजे हा पुण्याला आला म्हणजे सातारा तिथून जवळ, स्वराज्याला मोठा फासच त्यानं टाकला. त्याचा हा फास दिला करण्यासाठी बाजीरावांनी वेगाची घोडदौड आरंभली. आता बाजीरावांचा मार्ग जो आहे तो जर बघितला तर पुण्यावरून ते निघाले. पुणे, कन्हेरसर, वडझिरे, अंदरसूळ, वैजापूर, रिधोरा, भोकरदन, मेहकर, सिंदखेड राजा, जाफराबाद, अकोला, वाशिम, माहूर, दारव्हा, मांजरखेडा, कुसुंबा इतक्या मुलकामध्ये विस्तीर्ण मुलकामध्ये प्रचंड घोडदौड केली. दिसेल तिथून खंडण्या घेतल्या, दिसेल तिथे लूट केली आणि हा प्रदेश जाळून लुटून तलफ केला. आणि कुसुंबावरून बाजीराव अचानक बुऱ्हाणपूरकडे वळले आणि त्यांनी अशी आगळी उठून दिली की आता बुऱ्हाणपूर मी जाळून टाकला. हा निजाम त्यावेळी स्वराज्याच्या अंतर्भागात शिरलेला होता. ज्यावेळी त्याला कळलं की बाजीराव पेशवे बुऱ्हाणपूरला गेलेले आहे आणि बुऱ्हाणपूर ते जळून टाकणार आहे, ही बातमी त्याला कळल्यानंतर आधी त्यानं आपला सेनापती ऐवज खानाला पाठवलं आणि पाठोपाठ तो स्वतः बुऱ्हाणपूरकडे पोहोचला. तो बुऱ्हाणपूरला आल्यानंतर बाजीरावांनी झपाट्याने लालबागवरून कूच सुरू केलं. ते बाजीराव मग नसीराबाद, चोपडा, तळोदा, कुकरमुंडा, भडोच, अंकलेश्वर, सोनगड ही ठिकाणं हे करून ते सुरतला आले. आता सुरतला कशासाठी बाजीराव आले इतक्याला? एक तर निजामाला दमवायचं होतं, थकवायचं होतं, अवजड तोफखाना घेऊन सोबत त्याला पळापळ करायला लावायची होती. आणि दुसरं असं होतं की सुरतेमध्ये निजामाच्या मोठमोठ्या जहागिरा बाजीरावांनी अशी आवी उठवली की आता जातो आणि त्याच्या जहागिरा जळून टाकतो. त्यामुळे निजामाला धावत पळत सुरतेला यावं. निजाम सुरतेला आल्यानंतर बाजीरावांनी झपकन उत्तरेचा मोर्चा धरला आणि ते छोटा उदयपूर म्हणजे अलीमोहनचा प्रदेश म्हणतात त्याला, ते छोटा उदयपूर इथे आल्यावर सरबुलंद खान त्यावेळी गुजरातचा सुभेदार होता. निजाम आणि सरबुलंद खान यांच्यामध्ये वाद वाढवण्यासाठी बाजीरावने त्याला कळवलं की मी गुजरातेत आक्रमण करून जो आलोय तो निजामाला मदत करण्यासाठी मी आलो. त्यामुळे स्वाभाविकपणाने सरबुलंद खान सैन्य सज्ज करून बसला. केवळ सरबुलंद खानच नाही, खुद्द बादशाह आणि बादशाहचे सगळे सरदार यापैकी कोणाचाही निजामावर विश्वास नव्हता. त्यामुळे तो सैन्य सज्ज करून बसला. निजामाच्या हे लक्षात आलं की हा बाजीरावांचा सापळा आहे, यामध्ये अडकून
आपण आपली फार मोठी दमछाक करून घेतो. त्यामुळं निजाम सुरतेवरून निघाला आणि तो प्रवास करत करत पुन्हा पुण्याला. आता त्यानं आपलं सगळं लक्ष जे आहे ते साताऱ्यावर केंद्रित केलं. आता आपण मराठ्यांचं जे स्वराज्य आहे ते संपवून टाकूया या दृष्टिकोनातून तो पाटस, सुपे, बारामती, इंदापूर या भागामध्ये एक एक ठाणं जिंकण्याच्या कामाला लागला. या संपूर्ण पालखेडच्या या प्रचंड घोडदौडीमध्ये काय दिसतं आपल्याला, अत्यंत कावेबाजपणे आखलेला हा व्यूह. आपलं उद्दिष्ट लपवायचं, शत्रूची फसवणूक करायची, प्रतिपक्षाला चुका करायला भाग पाडायचं, त्याला तशी संधी बहाल करायची, देखाव्यासाठी सैन्याच्या हालचाली घडवायच्या, गोंधळात टाकणाऱ्या बातम्या पसरायच्या, या सगळ्या गोष्टींची नेमकी समज बाजीरावांनी यावेळी प्रकट केलेली आहे. निजाम पाटस, सुपे, बारामती भागात असताना बाजीराव झपकन छोटा उदयपूरहून निघाले. शिंदखेड, बेटावद, वैजापूर या मार्गाने ते ताबडतोब पालखेडला. आता पालखेडला ते आल्यानंतर पालखेडला का आले? कारण पालखेडलाच लढाई द्यायची हे त्यांनी मनोमन ठरवलेलं होतं. आणि पालखेड पासून औरंगाबाद जवळ होत. आल्या आल्या पालखेडवरून औरंगाबादवर आपण हल्ला चढवणार अशी खून त्यांनी दाखवली. हे ज्यावेळी निजामाला कळलं त्यावेळी निजाम स्वराज्यातून निघाला. तो आधी पेडगावला गेला, पेडगाववरून अहमदनगरला आला. त्याच्याही लक्षात आलं की हा मोठा अवजड तोफखाना घेऊन आपल्याला हालचाली करणं कठीण जात आहे, म्हणून अर्ध्यापेक्षा जास्त तोफखाना त्याला अहमदनगरला ठेवणं भाग पडलं. आणि निजाम बाजीरावांचा पाठलाग करत पालखेडकडे निघाला. तोफखान्यापासून त्याला वेगळं पाडणं ही निजामाची अर्धी चाल इथे यशस्वी झाली. कारण अर्धा तोफखाना त्याला अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये ठेवावा. आता पालखेडला बाजीराव थांबले होते. या पालखेडच्या रणांगणाची रचना काय आहे, कसं आहे हे रणांगण, हे जरा आपण बघूया. समुद्र सपाटीपासून 1600 फूट उंचावरचा हा सपाट मैदानी प्रदेश आहे. आता आपल्याला दुसरा नकाशा असा दिसतो की आपण बघू शकता बाजीरावांनी ह्या प्रचंड घोडदौडीमध्ये निजामाचा उद्ध्वस्त केलेला प्रदेश जो आहे तो पहिला जो मोठा भाग दिसतो तो बाजीरावांनी उद्ध्वस्त केलेला प्रदेश, आणि दुसरा जो भाग दिसतो तो निजामाने स्वराज्यामध्ये शिरून उद्ध्वस्त केलेला प्रदेश. म्हणजे केवढं मोठं नुकसान निजामाचं बाजीरावांनी केलेलं आहे हे आपल्याला ह्या नकाशातून दिसतं. तर आपण पालखेडच्या रणांगणाविषयी बोलत होतो. समुद्र सपाटीपासून 1600 फूट उंचीवरचा हा सपाट आणि मैदानी प्रदेश. पालखेडच्या नैऋत्येला 15 मैलावर गोदावरी वाहते. या गोदावरी नदीला प्रवरा नदी होऊन मिळते. प्रवरेमध्ये मुठेचं पाणी येतं आणि हा फेब्रुवारी महिना असल्यामुळे गोदावरी पूर्णपणे पाण्याने भरलेली. गोदावरी ओलांडण्याची एकमेव जागा म्हणजे कोणता? पालखेडच्या आग्नेयेला आणि पूर्वेच्या दिशेने वाहणारी शिवना ही नदी होती. गोदावरी ओलांडणी ही पाण्याचा शिवना नदी हा एकमेव स्रोत होता. बाजीराव या बाजूला, उत्तरेला पालखेडच्या चढत जाणारा प्रदेश होता. 22 मैल दूर 2200 फूट उंचीवर घनदाट अरण्य होतं. थोडक्यात सांगायचं तर अडथळ्यांनी वेढलेलं पालखेडचं रणांगण होतं. निजामासाठी तर ते खूपच अडचणीचं. मग निजाम निघाला पालखेडकडे. आता बाजीरावांच्या या पालखेडच्या रणनीतीचे 3 घटक आहेत, म्हणजे 3 भाग आपल्याला दिसतात. पहिला भाग असा आहे की निजामाला तोफखान्यापासून तोडायचं. ते कसं? गोदावरी ओलांडायला त्याला 3 दिवस लागले. पहिल्या दिवशी पाहणी आणि पुढच्या योजनेसाठी आघाडीच्या त्याच्या तुकड्या येणार. दुसऱ्या दिवशी खुद्द निजाम, त्याचं महत्वाचं सैन्य, थोडीफार रसद आणि जनाना येणार. तिसऱ्या दिवशी, कारण तोफखाना अवजड असतो, तो मागे ठेवलेला होता, तिसऱ्या दिवशी हा गोदावरी ओलांडून त्याचा तोफखाना येणार. त्यावेळी गोदावरीची बाजू अडवून धरायची हे बाजीरावांनी ठरवलं. दुसरा रणनीतीचा घटक असा होता की निजामाची रसद तोडायची. निजामाची जी सगळी रसद होती ती गाढवं, घोडी, खेचरं यावर लागली.
तो पालखेडच्या बाजूला आला की अचानक वेगवान हल्ले करून त्याची ही घोडी आणि गाढवं पळवून लावायची आणि जमेल तेवढी रसद लुटायची. हा दुसरा रणनीतीचा घटक होता. आणि तिसरा घटक होता निजामाचं पाणी तोडायचं. हा तिसरा हॅलो घटक होता. गोदावरीची बाजू हॅलो आणि हॅलो गोदावरीची बाजू आणि शिवना नदीची बाजू रोखून धरली की निजामाच्या सैन्याचं पाणी तुटणार होतं. आणि उन्हाळ्यामुळे पालखेड परिसरातल्या विहिरींना फारसं पाणी नव्हतं. निजामाला वाटलं 7-8 हजार सैन्यासह बाजीराव एकटेच पालखेड परिसरामध्ये हालचाली करतात. पण वस्तुस्थिती वेगळी होती. निजाम जसजसं आपल्या सैन्यासह पुढे येत होता तसतसं त्याच्या सैन्याला घेऊन मराठ्यांचं सैन्य दूर अंतरावरून चालत होतं. निजामाला याची काहीच कल्पना नव्हती. ठरल्याप्रमाणे तो पुणतांब्याला आला. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी 1728 रोजी त्यानं निजाम आणि त्याचं सैन्य पार झालं. तोफखाना 5 मैल मागे होता. तिसऱ्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी मराठ्यांच्या सैन्याने तोफखाना येण्याच्या आत पुणतांब्याजवळची गोदावरीचा अधिकाचा काठ अडवून धरला. हुकूम फिरला. सगळं सैन्य झपाझप गोळा झालं आणि तोफखाना निजामापर्यंत पोहोचू शकला. म्हणजे बाजीरावांची जी रणनीती होती तोफखान्यापासून निजामाला वेगळं पाडणं, ती रणनीती तंतोतंत यशस्वी झाली. आणि त्यांनी जी कल्पना केलेली होती त्याप्रमाणेच निजामाच्या हालचाली झाल्या. खरा जो सेनापती असतो तो शत्रू युद्ध चालू शकणार नाही अशा परिस्थितीपर्यंत त्याला आणतो. म्हणजे जे राजकीय उद्दिष्ट शत्रूने मनात धरलेलं असतं त्या उद्दिष्टापेक्षा युद्धामुळे चुकवावी लागणारी किंमत जास्त आहे त्याच्या तो लक्षात आणून देतो. त्याची इच्छाशक्ती मोडून काढतो. कल्पकतेने सामर्थ्याचा परिणामकारक वापर करून बचावासाठी पूर्णतया त्याला असमर्थ ठरवतो. कोंडून त्याच्यावर मात करतो. त्याचं सैन्य नष्ट करतो. प्रदेश उद्ध्वस्त करतो. तो जाळतो, लुटतो. त्याच्या हाल अपेष्टा वाढवून त्याला दमवतो, थकवतो. पाठलाग करायला लावून हॅलो त्याच्या सैन्याला दमवून टाकतो. ही सगळी रणनीती म्हणजे हा सगळे म्हणजे डावपेच बाजीरावांनी पालखेडच्या लढाईमध्ये वापरले. म्हणूनच पालखेडची लढाई उत्कृष्ट व्यूह आणि डावपेचाचं एक उदाहरण आपण समजलं जातं. म्हणजे इंग्रज सेनापती मी सुद्धा या बाजीरावांच्या लढाईचं पालखेडच्या लढाईचं कौतुक मॉन्टगोमेरीने कौतुक केलेलं आहे. 21 फेब्रुवारी पासून वेढा घालायला सुरुवात झाली. चौफेर निजाम कोंडला गेला. निजामाकडची रसद मारली. त्याच्यापर्यंत रसद पोचू दिली नाही. पाणी त्याचं तोडलं. तहानेनं सगळं सैन्य जातो. अन्नधान्य किती दिवस पुरणार. म्हणजे पालखेड परिसरातले वैरणीचे सगळे जे साठे करून ठेवले होते ते मराठ्यांनी जाळून टाकले. पाण्याचा स्रोत दोन्हीकडचा अडवून टाकला. पाणी 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 असा निजामाच्या सैन्यामध्ये आक्रोश नाही. सगळीकडून कोंडी केली होती. रसद नाही, वैरणकाडी नाही. उपासमार प्रचंड सुरू झाली. निजामाचं सैन्य खाईला आलं. निजामाचे सरदारच म्हणायला लागले की आता या परिस्थितीतून बाजीरावांना शरण जाण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय आपल्याकडे राहिला नाही. 27 फेब्रुवारी 1728 जी लढाई झाली पण ती निर्णायक झाली नाही. पण ह्या कोंडीमुळेच निजामाचं सैन्य इतकं घाईला आलेलं होतं की शेवटी 6 मार्च 1728 रोजी मुंगी शेगावला तह करून निजाम शरण आला. आणि मराठ्यांची जी चौथाई सरदेशमुखीची मागणी होती आणि इतरही ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या त्यानं कबूल केल्या. कोल्हापूरच्या संभाजीला आश्रय देणार नाही हे त्यानं मान्य केलं आणि त्याला हाकलून लावलं. आणि मुंगी शेगावच्या तहाच्या अनेक अटी आहेत पण त्याची मुख्य अट ही चौथाई सरदेशमुखीची. इथं आता असा प्रश्न उपस्थित केला जातो, जर बाजीरावांनी निजामाला पालखेडला घेरलं होतं तर त्याचा संपूर्ण नाश का केला नाही. याचे हॅलो 2-3 कारण. हॅलो पहिलं कारण हे आहे की निजामाकडे तोफखाना होता. लढाई जर आरपार नेली असती तर निजामाचं नुकसान झालंच असतं पण मराठ्यांचंही फार मोठं नुकसान झालं असतं. बाजीरावांनी ज्या लढाई केलेल्या आहेत त्या सगळ्या राजकीय उद्दिष्ट समोर ठेवून केलेल्या लढाया. उगीच भरीला पडून किंवा हिरेला पेटून त्यांनी लढाया केलेल्या नाही. तेवढं उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर लढाईचा हेतू संपला. तिथे बाजीराव लढाई संपून टाकायचा.
दुसरं कारण असं होतं की मराठ्यांच्या दरबारामध्ये माजलेली जी दुफळी होती, या दुफळीमुळं या दरबारा त्या दुफळीमुळं मराठ्यांच्या दरबारातून बाजीरावांना पुरेसा पाठिंबा मिळण्याची शक्यता नव्हती. आणि तिसरं कारण हे होतं की निजामाकडे मोठा तोफखाना होता. त्या तोफखान्यामुळे हानी तर झालीच असती, पण समजा निजामाला जरी संपवलं असतं तरी दुसरा सरदार बादशाहाने पाठवलंच असतं. आणि तिसरं महत्वाचं कारण हे होतं की छत्रपती शाहू महाराज हे यांना निजाम नष्ट व्हावा अशी इच्छा नव्हती. त्याचं कारण हे आहे की ते बादशाहीमधला एक थोर सन्माननीय असा हा सरदार आहे. त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे असा एक शाहू महाराजांचा औदार्याचा कल असल्यामुळे निजामाला संपवता आला. हा विषम सामना बाजीरावांनी जिंकला. आता दुसरी त्यांची जी मोहीम आहे ती दिल्लीवर स्वारी केल्याची. आता या स्वारीची पार्श्वभूमी काय होती, कशासाठी ही स्वारी करावी लागली? कारण फेब्रुवारी 1733 मध्ये शिंदे आणि होळकरांकडून सवाई जयसिंगचा मनसूरला पराभव झाला. फेब्रुवारी मार्च 1734 मध्ये पिलाजी जाधवरावांनी वजीर कमरुद्दी खानाचा बुंदेलखंडामध्ये चांगला सामना केला. फेब्रुवारी मार्च 1735 मध्ये होळकर आणि शिंदे आणि पवारांनी सवाई जयसिंग आणि खानदौरांचा पराभव केला. सन 1736 मध्ये बाजीरावांची राजस्थान भेट झाली. त्यामध्ये त्या भेटीतून काही मागण्या बादशाकडे बाजीरावांनी केल्या होत्या. बादशाने त्या फेटाळल्या. दरबारामध्ये बादशाच्या दोन गट होते. एक गट होता तुर्की सरदारांचा. या तुर्की सरदारांचा जो नेता होता तो होता निजामुल मुल्क. आणि दुसरा गट होता तो खानदौरान आणि सवाई जयसिंग यांचा गट होता. त्यामध्ये भारतीय मुसलमान जसे होते तसेच राजपूत होते. तुर्की सरदारांचा गट असं म्हणत होता की मराठ्यांची एकही मागणी मान्य करायची नाही. आणि हा जो दुसरा गट होता त्याचं म्हणणं असं होतं की मराठ्यांची शांतता केली पाहिजे, त्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय ते गप्प बसणार नाही, त्यांच्या सत्तेमध्ये त्यांना सहभाग देऊन त्यांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. या तुर्की गटाच्या दबावामुळे बाजीरावांच्या सगळ्या मागण्या बादशाहाने फेटाळून लावल्या. पुढच्या मोहिमेची तयारी करूनच 24 जून 1736 रोजी बाजीराव पुण्याला परतले आणि लगेच 24 नोव्हेंबर 1736 रोजी ते पुण्यातून उत्तरेच्या मोहिमेवर निघाले. यावेळी बादशाह आणि त्याचे सरदार यांनी ठरवलं होतं की काही झालं तरी एकही मराठ्यांची मागणी मान्य करायची नाही, मराठ्यांना माळव्या सुद्धा टिकू द्यायचा, संघटित प्रतिकार सगळ्यांनी करायचा असा निर्धार मोगल सरदारांनी बादशाहांनी केलेला होता. या निर्धाराप्रमाणे सैन्याची जमवाजमव त्यांनी सुरू केली. 8 मार्च 1736 रोजी खानदौरान निघाला दिल्लीतून. साधारणपणे 50-60 हजार सैन्य त्याच्याबरोबर. 21 मार्च 1737 रोजी वजीर कमरुद्दीन खान निघाला, त्याच्याबरोबर तेवढंच सैन्य होतं. आणि 50-60 हजार सैन्य घेऊन पुन्हा सादत खान हा अयोध्येवरून यांना मिळण्यासाठी येणार होता. 1 ते 1.5 लाखाची फौज मोगलांची यावेळी समोर. बाजीरावांची रणनीती काय होती? पहिली रणनीती ही होती की फौजांचा धाक घालून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या. पण तसं होताना दिसेना. मोगलांची फौज एकवटच चालली आणि या मोठ्या फौजेचा सामना कसा करायचा हा प्रश्न मराठ्यांपुढे उभा आहे. दुसरी रणनीती ही होती की एकेकाला गाठून लोळवायचं. त्या दृष्टिकोनातून पहिला सापळा बाजीरावाने फेकला ते भदावरच्या राज्यावर चालून गेले. भदावरचा राजा होता गोपाळ सिंग आणि त्याचा मुलगा होता अनिरुद्ध सिंग. हे दोघेही मोगलांचे पक्षपात होते. आणि बाजीरावांनी अटेर, त्यांची राजधानी अटेरवर हल्ला चढवला. इथे आपल्याला बाजीरावांचा जो नकाशा आहे तो जरा दाखवा. म्हणजे बाजीरावांच्या हा दिल्ली स्वारीचा नकाशा आहे. आता आपल्याला असं दिसेल की बाजीराव पुण्यावरून निघाले आणि त्यांनी अटेरवर हल्ला, तर अटेरवर हल्ला चढवला. अटेरवर हल्ला का चढवला? तर या गोपाळ सिंग आणि अनिरुद्ध सिंगाच्या राज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी हा अयोध्येचा सुभेदार सादत खान याच्यावर बादशाहाने टाकली होती. जर हल्ला झाला मराठ्यांचा तर मी मत्तीला येईन असा शब्द त्यांना दिलेला होता. ज्यावेळी हल्ला चढवला आणि या गोपाळ सिंगाचे दूत तिथे गेले त्यावेळी
हा सादत खान मोठं सैन्य घेऊन मत्तीला निघाल्यासारखा निघाला. पण त्याला माहित होतं की आपण जर यमुना ओलांडून पुढे गेलो तर मराठ्यांशी सामना करावा लागेल, म्हणून सावधपणाने तो इटाव्याला येऊन थांबला. तोवर बाजीरावांनी ह्या अनिरुद्ध सिंह आणि त्याच्या मुलाचा धुवा उडवला. अटेर त्यांनी जिंकलं. फार मोठी खंडणी ह्या गोपाळ सिंहावर लागली आणि आपला पहिली रणनीती त्यांनी यशस्वी करायचा प्रयत्न केला, पण सादत खान पुढे न आल्यामुळं दुसरी रणनीती बाजीरावांची ती फसली. ताबडतोब तिसरी रणनीती बाजीरावांनी त्याला आम्हीच दाखवण्यासाठी सादत खान बाजीरावांनी मल्हारराव होळकरांना 7 ते 8 हजार फौज घेऊन अंतर्वेदीमध्ये म्हणजे गंगा आणि यमुनेच्या दोहामध्ये पाठवून दिली. ती फौज घेऊन मल्हारराव होळकर गेले. सगळीकडे त्यांनी हल्ले चढवले, लूट मिळवली, खंडणी घेतली. उद्देश हा होता की सादत खान चालून यावा त्याला आणि त्याला झुंजवत पुढे आणा. पण झालं असं की मल्हारराव होळकरांची छावणी जलेसर म्हणजे मथुरेच्या पूर्वेला हे ठिकाण आहे. जलेसरला पडलेली असताना हा सादत खान अचानक त्यांना हल्ला चढवला आणि या जलेसरच्या लढाईमध्ये मराठ्यांना माघार घ्यावी लागली आणि मल्हारराव होळकर कशी बशी आपली फौज सावरून पुन्हा बाजीरावांना येऊन मिळाली. आता दिल्ली धडक का आवश्यक होती, म्हणजे ही तिसरी रणनीती फसली, म्हणजे सादत खानाला आणायची. कल्पक सेनापती पुढची रणनीती ताबडतोब आखली. बाजीरावांनी थेट दिल्लीवर धडक द्यायची रणनीती ती का आवश्यक होती. जलेसरच्या पराभवाचा फार मोठा बाऊ झाला. सादत खानाने बादशाला कळवलं की मी मराठ्यांचा धुवा उडवलेला, मराठे आता इथे थांबणारच नाहीत, ते चंबळेवर नाहीत, ते बुंदेलखंडात नाहीत, दख्खनची दिशा धरून ते पळत सुटलेले आहेत, असा अहवाल त्याने दिला. आणि बादशाचा त्याच्यावर विश्वास बसला. पेशवा दख्खनेकडे माघार घेईल असंच सगळ्यांचं समज. आता मोगल मराठे पळून गेल्यानंतर माळवा बुंदेलखंड ताब्यात आणू आणि आपण दख्खनेत धडक मारू अशी स्वप्न ते बघायला लागले. लेचा पेचा जर बाजीरावांच्या ठिकाणी सेनापती असता तर खरंच तो पळत सुटला असता. एवढी बिकट परिस्थिती मराठ्यांची झालेली होती. माळवा बुंदेलखंड जर पळाले असते मराठे तर काय झालं असतं. माळवा गेला असता, बुंदेलखंड गेला असता, दख्खने सुद्धा धडगत राहिली नसती, कारण बादशाहचं सैन्य इकडून चालून आलं असतं आणि एखादा विषारी नाग बसावा तसा हा निजाम मागे दख्खनेमध्ये सावरून बसलेला. दोन सैन्यांच्या मध्ये मराठ्यांची दामटी झाली असते. मराठा सैन्याचं नीतिधैर्य कोसळलं असतं आणि माळवा बुंदेलखंडातले राजे आता मराठ्यांचा पराभव होणार म्हणून ते मुघलांच्या बाजूने वळायला सुरुवात झाली. आता खान दौरांची आणि सादत खानाची फौज एकत्र झाली. ही साधारणपणे 1.25 लाख ते लाख फौज मथुरेला येत होती आणि हा जो वजीर होता कमरुद्दीन खान यानं मथुरेच्या पश्चिमेला 27 मैलावर आणि बीगच्या उत्तरेला 10 ते 12 मैलावर कमान पहाडी नावाचं नकाशामध्ये आपल्याला हे दिसतं गाव, कमान पहाडी या ठिकाणी त्यानं मुक्काम ठेवला. अशी दिल्लीकडे मराठ्यांचा येण्याचा मार्ग मुघलांनी बंद करून टाकला. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की दिल्ली जिंकणं हा बाजीरावांचा मुळात उद्देशच नव्हता. त्यानं धक्कातंत्राचा वापर करून मोगलांनी आखलेला जो व्यूह आहे, त्यांची जी रणनीती आहे ती उद्ध्वस्त करून टाकली. आणि हा धक्कातंत्राचा वापर मराठ्यांच्या इतिहासामध्ये पुन्हा पुन्हा झालेला. म्हणजे शाहिस्तेखानावर पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जो छापा टाकला ते एक उत्कृष्ट धक्कातंत्राचा प्रकार आहे. तसंच सेनापती संताजी घोरपडेंनी औरंगजेबाच्या कोल्हापूरच्या छावणीवर जो छापा टाकला तो सुद्धा एक धक्कातंत्राचा अगदी म्हणजे नेमका प्रकार होता. पण बाजीरावांनी जे योजलेलं धक्कातंत्र होतं ते फार धोक्याचं. त्याच्यामध्ये जीवाचा धोका होता आणि कमालीचं धाडस, गुप्तता त्याच्यासाठी आवश्यक होती, कारण जवळजवळ 1.5 लाख सैन्याच्या बेचक्यातून त्यांना दिल्ली गाठायची. बाजीरावांनी मुघलांना आणखी गाफील ठरवण्यासाठी गोहद पर्यंत माघार घेतली. गोहद दिसतंय आपल्याला, गोहद पर्यंत माघार घेतली. दिल्लीचं हे राजकारण जुळवून आणण्याच्या आधी त्यांनी सवाई जयसिंहाशी आतून
संधान चालू. सवाई जयसिंह म्हणत होता की मराठ्यांशी शांतता करू, त्यांची मागणी मान्य करू. वारंवार ह्या तुर्की सरदारांच्या आग्रहामुळे बादशाने ती धुडकावून लावली. त्यामुळे जयसिंग संतापलेला. त्याला वाटलं खरोखरच हे जर धाडस करणार असतील बाजीराव पेशवे तर यांनी करावं आणि दिल्लीला एकदा धडक द्यावी आणि बादशाला धडा शिकवावा. त्यामुळं आतून तो बाजीरावांना सामील होता. ज्या प्रदेशातून बाजीरावांना जायचं होतं तो सगळा जाटांचा प्रदेश होता आणि या जाटांचा राजा त्यावेळी होता बदनसिंह जाट. सवाई जयसिंहांनी बदनसिंहाला सांगितलं की जाऊ दे तुझ्या मुलगा. हे संधान जुळवल्यानंतर बाजीराव साधारणपणे 20,000ची फौज घेऊन निघाले. 200 मैलांचं अंतर होतं. 17 मार्च रोजी बाजीराव निघाले. 24 मार्च रोजी दोन्ही मोगल सैन्याच्या बेचक्यातून ते पुढे गेले. हा बेचका आपल्याला दिसतो इथे नकाशा. त्या बेचक्यातून ते पुढे गेले आणि इतकी गुप्तता राखलेली होती आणि इतकी गती ह्या हल्ल्यामध्ये होती की अगदी जवळून बाजीरावांचं सैन्य गेलं तरी कमरुद्दीन खान, सादत खान, खान दौरान हे सुस्तपणे बसलेल्या ह्या मोगलांच्या सेनापतीला त्याचा पत्ता सुद्धा लागला. बाजीरावांचा जो मार्ग होता तो फतेपूर सिक्री, डी डी आणि मेवातचा जो पुढे प्रदेश होता डोंगराळ प्रदेश, त्या प्रदेशातून बाजीराव दिल्लीकडे गेले. 28 मार्च 1737 रोजी दिल्लीचं उपनगर जे कालका मंदिर होतं तिथे मराठ्यांची फौज आली. 29 मार्च रोजी रामनवमी होती. या भवानी मातेच्या उत्सवासाठी फार मोठी गर्दी झालेली होती. मराठ्यांनी दिल्लीमध्ये गोंधळ माजवण्यासाठी ही यात्रा लुटली. यात्रेतले लोक आरडाओरडा करत पळत शहरात गेले. 30 मार्च रोजी बाजीरावांनी तुघलकाबादला आपली छावणी केली. लगेच आपला मुक्काम त्यांनी कुतुब मिनारला हलवला. मराठे आले असा ओरडा दिल्लीमध्ये सुरू झाला. बादशाचा विश्वास बसला नाही. कसं शक्य आहे? 1.5 लाखाची फौज मी मराठ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलेली आहे. ती वाटेतच आहे. काय झालं कसं? या फौजेला चुकून बाजीराव येऊ शकत नाही. त्यानं आपले हेर पाठवले. हेरांनी सांगितलं होय मराठे आलेच हे खरं आहे आणि मराठ्यांचा नेता खुद्द बाजीराव पेशवा दिल्लीमध्ये आलेला आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर बादशाचं धाबं झालं. पहिल्यांदा त्याला शंका ही आली की आपण पाठवलेली ही एवढी मोठी जी फौज आहे त्याचा धुवा उडून बाजीराव आला की काय, अशी अशी शंका त्याला आली. बाजीरावांनी दूत पाठवून विचारलं तुम्हाला युद्ध पाहिजे का समेट पाहिजे? बाजीरावांनी कळवलं नाही नाही आम्ही शांती करू तुमच्याशी. तुमचे वकील धोंडो गोविंद यांना आमच्याकडे पाठवा. आता इथे एक गंमत सांगितली पाहिजे की हा धोंडो गोविंद वकील जो आहे तो दिल्लीला बादशांच्या पदरी आधीपासून होता. ज्यावेळी जलेसरचा छोटीशी लढाई या सादत खानाने जिंकली आणि त्याचा फार मोठा भाऊ केला त्यावेळी बादशाला त्यानं कळवलं की एवढी मोठी लढाई मी मारलेली आहे, मराठे पळून गेलेले आहेत, त्यांचा वकील आता दिल्लीच्या दरबारात ठेवायची गरज काय? बादशाने त्या वचनावर विश्वास ठेवून ह्या धोंडो गोविंदची हाकल केली आणि आता अशी बिकट परिस्थिती आली की दिल्लीच मराठ्यांच्या दबावाखाली आली आणि हा बादशाह म्हणायला लागला तुमचे वकील धोंडो गोविंदना पाठवा. बाजीरावांनी त्यांना पाठवलं नाही. त्याचं कारण असं आहे की सिक्युरिटीची म्हणजे सुरक्षेची हमी नाही. झालं बादशाहने ताबडतोब यमुनेमध्ये नावा जमवून ठेवल्या. उद्देश काय की जर तशीच वेळ आली तर जनांना घेऊन दिल्ली सोडायची बादशाहने तयारी केली. यावेळी दिल्लीमध्ये बादशाहची 10,000 फौज होती. त्याच्यामध्ये 10,000 घोडदळ होते, 20,000 पायदळ होते आणि तोफखाना होता. पण या फौजेचा दर्जा काय? ती फौज लवाया जमामध्ये बादशाहच्या पुढे मागे चालणारी ही फौज. ही कसलेली फौज नव्हती, लढाऊ तर ती मुळीच नव्हती. तरी सुद्धा बादशाहचे जे सरदार आहे त्याच्यामध्ये रोज अफजून खान, राजा सिंह, राजा अजमेर सिंह, अगर खान, मुजफ्फर खान, मीर हसन कोका या सरदारांनी हे सगळं सैन्य घेतलं आणि मराठ्यांशी लढाई देण्यासाठी दिल्लीच्या शहराबाहेर खंदक बनवून हे सैन्य तयारीने उभं राहिलं. तोफा वगैरे मांडून झालं.
बाजीरावांना या सैन्याला मुख्य छावणीपासून वेगळं आणि अलग पाडायचं. त्यांनी 2 मैल बाजीरावांनी माघार घेतल्याचं दाखवलं. या मोगल सैन्याला भुरळ घालण्यासाठी त्यांनी सटवोजी जाधव ते सरदार पुढे पाठवले. हजारभर सैन्य घेऊन हे पुढे गेले. या मोगल सरदारांना वाटलं मराठे थोडे आहेत, आपण हल्ला चढवू आणि यांचा धुवा उडू. त्या मोहात ते पडले आणि आपली छावणी सोडून हे मराठ्यांवर चालून येण्यासाठी छावणीपासून 2 मैल आले. हे सैन्य 2 मैल येताच बाजीरावांनी आपल्या सरदारांना आदेश दिला, ताबडतोब रणजी शिंदे, मल्हारराव होळकर, सटोजी जाधव, तुकोजी जिवाजी आणि यशवंतराव पवार, मानाजी पायगुडे हे मराठ्यांचे कसलेले सेनापती त्यांच्यावर तुटून पडले. युद्ध काय असतं हे पहिल्यांदा या सरंजामामध्ये चालणाऱ्या मोगलांच्या फौजेला कळलं. एका तडाख्यामध्ये 300 सैनिक ठार झाले, 400 गंभीर जखमी झाले. मराठ्यांचा एकही माणूस या लढाईमध्ये मारला गेला नाही. फक्त इंद्रोजी कदम नावाचे जे सरदार होते, बंदुकीच्या गोळीनं त्यांची 2 बोटं उडाली. बाजीरावांची छावणी यावेळी मालछा टेकडीवर होती. ही तीच मालछा टेकडी आहे जिथे आज राष्ट्रपती भवन. शहराच्या तटापासून 4 मैल दूर ही छावणी होती आणि छावणीपासून किल्ला, लाल किल्ला 8 मैलावर होता. मधले सगळे अडथळे दूर झालेले होते. लाल किल्ल्यावर आणि दिल्लीच्या तटावर हल्ला चढवण्यासाठी बाजीरावांना रोखणारी शक्तीच आता अस्तित्वात राहिलेली नाही. सहजपणाने ते दिल्ली जिंकू शकले असते, पण ते न करता तालकटोरा तलावापर्यंत त्यांनी माघार घेतली. मी आधी सांगितल्याप्रमाणे दिल्ली जिंकणं हा बाजीरावांचा हेतू नव्हता. त्यांना फक्त मोगलांचा व्यूह विस्कळीत करायचा होता. तेवढं काम साधण्याची शक्यता निर्माण झालेली होती, त्यामुळे त्यांनी माघार घेतली. आपल्या लढाईचं उद्दिष्ट कधीही बाजीरावांनी जे ठरवलं त्यापेक्षा वाढवलं. नेहमी संयम आणि विवेकानेच प्रत्येक लढाया त्यांनी झालं. दिल्लीमध्ये मराठे घुसले. बाजीराव पेशव्यांचा घोडा दिल्लीच्या लाल किल्ल्यापुढे नाचायला लागला. हे ज्यावेळी म्हणजे ही बातमी ज्यावेळी कळली, पहिली बातमी कळली वजीर कमरुद्दीन खान. तो कमान पहाडीवरून वेगाने दौडत निघाला. पाठोपाठ ही बातमी मथुरीला, खान दौरान आणि सादत खानाला कळल्यानंतर ते सुद्धा आपलं सैन्य उठवून दिल्लीकडे पळायला लागलं. म्हणजे बघा, बाजीरावांवर किंवा मराठ्यांवर हल्ला चढवण्यासाठी जे सैन्य मथुरा, कमान पहाडी अशा ठिकाणी पुढे आलेलं होतं, त्या सैन्याला अजिबात लढाई न करता त्या सैन्याला बाजीरावांनी दिल्लीकडे यायला भाग पाडलं. हे सैन्य निघाल्यानंतर 30 मार्च रोजी दुपारी 1:30च्या दरम्यान बाजीरावांना कळलं की हे सैन्य दिल्लीकडे येत आहे. आता दिल्लीत थांबायचं काहीच काम नाही. म्हणजे मोगलांचा व्यूह जो आहे तो विस्कळीत झालेला होता. ताबडतोब बाजीरावांनी दिल्ली सोडली आणि मेहरामनगर, सराई अल्लीवर्दी खान मार्गे त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत 20 मैलावर असलेल्या दिल्लीपासून बादशाहपूरला. 30 मार्च रोजी सायंकाळी वजिराचं सैन्य, आता हे आपल्याला परतीचा मार्ग दिसतो बाजीरावांचा. 30 मार्च रोजी वजिराचं जे सैन्य आहे ते आणि बाजीरावांच्या सैन्याची चकमक झाली जाणशी. त्याच्यामध्ये एक साधारणतः बाजीरावाचे 25-30 लोक मारले गेले. वजिराचेही काही मारले गेले. वजिराचा एक हत्ती बाजीरावांच्या सरदारांनी धरला. बाजीराव 30 मार्च रोजी 1 एप्रिल रोजी ते नारनौला आले. तिथे एक रात्र मुक्काम केला आणि तिथून मग कोटपुतळी, भदावर, कोटपुतळी, जयपूर या मार्गाने ते भदावरला परत आले. आता दिल्लीच्या स्वारीचे परिणाम काय झाले त्याच्यातून आपल्या लक्षात आलं असेल. एक पहिला परिणाम असा होता की मोगलांच्या मोहिमेचा पूर्णपणे फज्जा उडाला. माळवा वाचला, बुंदेलखंड वाचला, दक्षिणेतल्या स्वारीचा धोका दूर झाला. मोगलांचे मोठमोठे सरदार कसे पांढरे हत्ती आहेत हे बाजीरावांनी सिद्ध करून दाखवलं. सादत खानाची फटफजिती झाली. म्हणजे त्यांना गाफील ठेवल्यामुळे पराभव झाला आपला किंवा ही वेळ आली हे लक्षात घेऊन बादशाहने त्याला अयोध्येला हाकलून दिलं. उत्तरेतून बादशाहचं आणि दक्षिणेतून आपलं सैन्य वापरून मराठ्यांचा नाश करण्याचा जो मनसुबा निजामाने बांधलेला होता तो फोल ठरला. मराठ्यांचंच नव्हे, राजपूत, जाट, बुंदेले यांची हिंमत वाढली आणि मोगलांचा अंमल झुगारून देण्याची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली.
दरबारामध्ये जो तुर्की वंशीय सरदाराचा गट होता त्याची परस्पर फटफजीती झाली. या बाजीरावांच्या दिल्ली स्वारीचा विचार जर केला तर रामदास स्वामींचं एक वाक्य आपला एक कडवं आठवत. ते म्हणतात, ऐसे अवघेची उठिता पाय दळाची कोण चिंता, हरणे लोळवी चित्ता देखत जैसा. चित्त्याची चपळाई आपल्याला बाजीरावांच्या या स्वरात दिसते. यानंतर आपण भोपाळच्या लढाईचा विचार करणार आहोत. आता हे आपली शेवटचीच बाजीरावांची मोहीम आहे, आपण जी चर्चा करणार आहोत. या लढाईची पार्श्वभूमी अशी होती की मोगलांचे मोठमोठे जे सरदार आहेत हे सगळे मराठ्यांपुढे पराभूत झाले. म्हणजे बादशाहांनी एका पाठोपाठ दुसरा, दुसऱ्या पाठोपाठ तिसरा असं यांना वापरलं, पण एकालाही यश मिळालं नाही. त्यामुळं कोणाला पाठवायचं आता मराठ्यांपुढे असा प्रश्न निर्माण. आणि मग सगळ्यांच्या नजरेसमोर निजामाचं नाव आलं. निजाम हाच आपला त्राता आहे असं त्यांना वाटायला लागलं. का? कारण निजामाकडे शक्ती होती, पैसा होता. औरंगजेबाच्या कालावधीपासूनचा तो एक नाणावलेला सेनानायक म्हणून गणला गेला. आणि निजाम स्वतः उत्सुक होता, त्याला मराठ्यांचा मूड करायचाच होता. इकडे पालखेडच्या लढाईमध्ये तो हारला होता आणि त्याच्या हे लक्षात आलं होतं की एकट्याच्या बळावर आपण मराठ्यांना आवरू शकणार नाही, बाजीरावांना पराभूत करू शकणार. बादशाची मदत घेतल्याशिवाय आपल्याला हा हेतू साध्य करता येणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. पण मधल्या कालावधीमध्ये बादशाने त्याला पडताळात फेकून दिले, कारण तो विश्वासार्ह माणूस नाही, तो बंडखोर आहे असं दिल्ली दरबारासमोर. या दिल्ली स्वारीमुळे बाजीरावांनी एक प्रकारे या फडताळात पडलेल्या निजामाचं पुनर्जीवन केलं असं म्हटलं. आणि मग बादशाहाने निजामाला सन्मानाने बोलवून घेतलं. या, तुम्हीच आता आमचे त्राते आहात, तुम्हीच काहीतरी करू शकाल असं म्हटल्यानंतर हा निजाम दिल्लीकडे निघाला. 12 जुलै 1736 रोजी तो दिल्लीला पोहोचला. आणि दिल्लीला गेल्यानंतर काय त्याचा सत्कार, दरबारामध्ये भव्य सत्कार त्याचा बादशाहाने केला. त्याला असफजाही पदवी दिली, 8,000ची मनसब त्याला दिली. आणि वकील ई मुतलक हे दरबारातलं सगळ्यात मोठं आणि मानाचं पद त्याला निजामाला दिलं. म्हणजे ह्या बंडखोराचे पाय धरायची वेळ, ज्याला बंडखोर मानलं त्याचे पाय धरायची वेळ बादशावर आली. लगेच निजामाने माळव्याची सुभेदारी आपल्या नावे करून घेतली. माळव्याला यावेळी सुभेदार होता सवाई जयसिंग आणि बाजीराव पेशवे हे नायब सुभेदार म्हणून तिथं काम करत. म्हणजे कामगिरी करण्याआधीच निजामाने बादशाकडून बक्षीस घेतलं. निजाम ऑक्टोबर 1736 मध्ये दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत 70,000 फौज होती, 125 लहान मोठ्या तोफा होत्या, जेजाले घेतलेले 3,000 उंट होते. इतकी सगळी म्हणजे आणि भरपूर खजिना आणि पैसा. निजामाची रणनीती काय होती? बादशाला त्याने शब्द दिलेला होता, माळव्यातून तर मी मराठ्यांना हाकलेनच, ही लढाई माळव्यात न लढता मी दख्खनमध्ये नेईन आणि दख्खनमध्ये मी आणि माझा मुलगा नासिरजंग यांची फौज घालून मराठ्यांना उद्ध्वस्त करून टाकेन, पराभूत करेन, अशी रणनीती आपण निजाम निघाला. बाजीरावांची रणनीती काय होती? कोणत्याही परिस्थितीमध्ये निजामाला नर्मदा पार करून दख्खनेत येऊ द्यायचं नाही. उत्तरेमध्येच विशेषतः माळव्यामध्ये अशा एखाद्या ठिकाणी त्याला गाठायचं की जिथून दिल्ली दूर पडेल आणि जिथून त्याचा दक्षिणेचा जो औरंगाबाद सुभा आहे तो दूर पडेल, अशा ठिकाणी त्याला गाठायचं. हा भोपाळच्या लढाईचा नकाशा आहे. आपण हे बघू शकतो की बाजीराव इथून निघाले आणि ते भोपाळला पोचले. भोपाळच्या ह्या लढाईचा म्हणजे कशा प्रकारे निजाम आला आणि कशा प्रकारे बाजीरावांचं कूच झालं हे दाखवणारा हा नकाशा. दोघांनी आपापल्या सोयीनुसार रणांगणाची निवड केलेली होती. कोण त्या रणांगणापर्यंत पोहोचतं किंवा त्या ठिकाणी शत्रूला आणतं हे महत्वाचं. निजामाचं कूच लांबवण्यासाठी बरेचसे राजपूत राजेही त्याला मिळाले, फार मोठी त्याची फौज वाढली. निजामाचं कूच लांबवण्यासाठी
मराठे सरदारांनी निजामावर हल्ले सुरू केले आणि हे सगळे गनिमी हल्ले होते. त्यामुळं निजामाचं कूच लांबलं. बाजीराव पुण्यावरून निघून भोपाळला पोहोचेपर्यंत त्याला दख्खनेत येऊ न देणं किंवा नर्मदा ओलांडू न देणं हे जे बाजीरावाचं उद्दिष्ट होतं ते साध्य होण्याची शक्यता निर्माण झाली. बाजीराव 15 ऑक्टोबर 1737 रोजी पुण्याहून निघाले. त्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा निजाम सिरोंजला होता. 13 डिसेंबर 1736 रोजी निजाम भोपाळजवळ आला आणि त्याला हे दिसलं की मराठ्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे त्याला भोपाळजवळच तो येऊ शकला, त्याच्यापुढे तो येऊ शकला नाही. अचानक बाजीराव मोठ्या सैन्यानिशी समोर येत आहेत आणि आजूबाजूला मराठ्यांची फौज पसरली आहे हे लक्षात घेतल्यानंतर समोरासमोरची लढाई टाळून निजाम भोपाळमध्ये शिरला. आता भोपाळमध्ये त्याला कोंडून आपल्याला हवे असलेल्या ठिकाणी बाजीरावाने निजामाला कोंडलं. हा त्यांच्या रणनीतीचा पहिला विजय. दक्षिणेतून नासिरजंग मत्तीला येऊ नये म्हणून त्याला रोखण्यासाठी तापी नदीच्या काठावर वरणगाव नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी चिमाजी अप्पा येऊन थांबले. वास्तविक यावेळी चिमाजी अप्पा पोर्तुगीजांच्या मोहिमेत, पण मोहीम ही महत्वाची भोपाळची म्हणून ते वरणगावला येऊन थांबले. भोपाळला फतेहगड नावाचा एक किल्ला आहे. हा फतेहगड किल्ल्याच्या मागच्या बाजूला 2 तलाव आहेत. एक आहे बडा ताल आणि दुसरा आहे छोटा ताल, म्हणजे दक्षिणेच्या बाजूला. निजामाची छावणी किल्ल्याच्या समोर पडली. किल्ल्याच्या समोर म्हणजे भोपाळला लागून पुढे अंतरावर हलाली नावाची एक नदी वाहते आणि तिथेच इस्लामगड नावाचा एक किल्ला आहे. निजामाने आपलं बरचसं सामान त्या इस्लामगड किल्ल्यात ठेवलं. पूर्व दिशेला भोपाळच्या रायसेन नावाचा एक किल्ला आहे. त्या रायसेन नावाच्या किल्ल्यामध्ये निजामाने आपली रसद सामुग्री ही सगळी ठेवली. 14 डिसेंबर 1736 रोजी बाजीरावांनी भोपाळला वेढा घातला. निजामाची रसद तोडली. आता भोपाळमध्ये शिरला निजाम हे खरं आहे, पण तिथे रसदेची काहीच तरतूद केलेली नव्हती. जनावरांची वैरण काढी याची काही तरतूद नव्हती. म्हणजे अचानकपणाने बाजीराव समोर आल्यामुळे त्याला भोपाळमध्ये शिरावं लागलं. पण धान्य नाही, रसद नाही, जनावरांच्या वैरण काढीची तरतूद नाही, अशी सगळी परिस्थिती होती आणि मराठ्यांनी वेढा वळला. तोंडी पालखेड सारखीच पुन्हा सुरू झाली. धान्याचा साठा नाही, जनावर तडफडून मरायला लागले. म्हणजे तलावामधले लव्हाळे हत्ती आणि घोड्यांना चालायची वेळ, अन्नाभावी माणसं मारायला लागली. सगळीकडूनच निजामाची कोंडी झाली आणि अशा वेळी बाजीराव पेशवे आणि मराठे सरदार सटासट रॉकेटचा मारा त्याच्या सैन्यामध्ये करायला लागले. त्यामुळे निजामाच्या सैन्याला धड झोप सुद्धा घेत आहे. रात्रभर हत्तीवर आणि घोड्यावर ताटकत बसावं लागलं. सगळ्या बाजूनी कोंडी झाली. या साधारणपणे 22-23 दिवसामध्ये निजाम अक्षरशः भरडून त्याचं सैन्य भरडून निघालं. निजामाच्या सैन्यामध्ये आणखी एक प्रॉब्लेम असा होता की बरेचसे राजपूत राजे उत्स्फूर्तपणाने त्याच्या मदतीला आले, पण या राजपूत सैन्यावर निजामाचा विश्वास नाही. मुसलमान सैन्यावर त्याची सगळी भेस्त होती आणि दोन्ही सैन्यामध्ये अविश्वास वाढीला लागलेला. ज्यावेळी उपासमार सुरू झाली त्यावेळी लष्करातली जनावरं मारून निजामाचे मुस्लिम सैनिक आपली भूक भागवायला लागले. पण राजपूतांना ही जनावरं निषिद्ध होती, त्यांची उपासमार सुरू झाली आणि हा बेबनाव वाढत गेला. अविश्वास दोघांमध्ये वाढत गेला आणि सगळीकडूनच कोंडी झाल्यामुळे निजामाचं एवढं अजस्र सैन्य मेलेलं बरं असं त्यांना वाटलं, किंवा लढत लढत मरू तरी असं ते म्हणायला. नासिरजंग इकडे औरंगाबादहून निघाला. 18 डिसेंबरला तो तिथून निघाला. त्याला शुजायत खान नावाचा सरदार येऊन मिळणार होता. आता हे पुढचा नकाशा घ्या जरा. नासिर जंगापुढे 2 मार्ग आपल्याला ह्या नकाशामध्ये दिसेल. पहिला मार्ग जो होता तो
पहिला मार्ग जो होता तो फर्दापूर खिंडीतून बुऱ्हाणपूर, खांडवा, हरदा आणि मग भोपाळ असा हा पहिला मार्ग होता. पण इथे या मार्गावर चिमाजी आप्पा तापी किनारी थांबलेले. दुसरा मार्ग थोडा लांबचा होता, तो म्हणजे औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, होशंगाबाद या मार्गे भोपाळला जायचा. हा दुसरा मार्ग लांबचा होता. हा दुसरा मार्गही बाजीरावांनी अडवून ठेवलेला होता. म्हणजे रघुजी भोसल्यांना त्यांनी मदतीला बोलवलेलं होतं आणि रघुजी भोसल्यांनी थुगाव या गावापाशी त्या शुजायत खानावर अचानक हल्ला चढवून त्याचा पराभव केला. त्याचं सगळं सामान सुमान लुटलं आणि हा शुजायत खान लढाईमध्ये झालेल्या जखमांनी एक 2-4 दिवसांनी वारला. त्यामुळं नासिर जंगाला शुजायत खानाची मदत मिळू शकली नाही. अजंठा घाटामध्ये हा अर्धापूरच्या घाटामध्ये हा नासिर जंग आला आणि त्याच्या लक्षात आलं की पुढचे सगळे मार्ग रोखलेले आहेत. आपल्या वडिलांची कितीही पत्र आपल्याला आली आणि आपली कितीही इच्छा मत्तीला जायची असली तरी पुढचा मार्ग आपल्यासाठी धोक्याचा आहे, आपण जाणं अशक्य हे लक्षात आलं. तो तिथेच फर्दापूरच्या घाटामध्ये थांबला. म्हणजे दख्खनीतून येणारी मदत बंद झाली. आता दिल्लीवरून मदत मिळावी म्हणून ही निजाम पत्र पाठवत होता. पण त्या खानदौरांनी बादशाला सांगितलं, एवढं मोठं सैन्य त्याला दिलंय, 70,000 पेक्षा जास्त सैन्य आपण दिलं, एवढा तोफखाना दिलेला आहे. असं असताना आणखी मदत ती काय पाठवायची, दिल्लीत काय शिल्लक करायचं. आणि समजा आपण मदत पाठवली, दिल्ली रिकामी केली आणि गेल्या वेळी त्या बाजीराव पेशव्यांनी जसा हल्ला चढवला तसा पुन्हा जर हल्ला चढवला तर आपली तेवढी नामुष्की होईल. त्याची इच्छा होती निजामाला मदत जाऊच नाही, पाठवली जाऊ नये. कारण शिष्टाईसाठी तो जे प्रयत्न करत होता ते हाणून आक्रमक पावलं निजामाने उचलल्यामुळं हा जो दुसरा दरबारी गट होता सरदारांचा तो निजामावर नाराज झालेला. ही प्रचंड कोंडी झाल्यानंतर भोपाळची पहिली लढाई जी झाली 15 डिसेंबर 1736 रोजी गुरुवारी पहिली लढाई झाली. दुसरी लढाई 7 जानेवारी 1838 रोजी शनिवारी झाली. या संपूर्ण 23-24 दिवसामध्ये निजामाची प्रचंड कोंडी झाली. तहाची हूल दाखवून वेढा फोडायचा त्याने प्रयत्न केला पण त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. तसाच तो सिरोंजपर्यंत आला भोपाळपासून आणि बाजीरावांच्या सैन्याचा धावता वेढा जो आहे तो त्याच्या फौजीभोवती तसाच पसरलेला होता. फौज चालत होती पण बाहेरून रसद येत नव्हती, कसली मदत मिळत. शेवटी निजाम घाईला आला आणि 16 जानेवारी 1738 रोजी दोराहा सराई या ठिकाणी बाजीरावांनी त्याने शरणागती पत्करली आणि त्याला तह करावा लागला. या तहाची कलम अशी होती की माळवा बाजीरावांना दिला. नर्मदा ते चंबळ या प्रदेशात मराठ्यांची चौथाई सरदेशमुखी जी वसुली होते त्याला आम्ही विरोध करणार नाही. हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात एक प्रकारे आला म्हणायला हरकत नाही. बादशहाकडून युद्ध खर्च म्हणून 50 लाख रुपये मिळवून देतो असं निजामाने वचन. त्यातली एकही अट निजामाने पाळली नाही हा भाग वेगळा. पण 13 डिसेंबर 1737 ते 8 जानेवारी 1738 अशा 24 दिवसामध्ये निजामाची पूर्णपणे नांगीर बाजीरावाने ठेचली. यानंतर 1748 पर्यंत म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत हा निजाम कधीही मराठ्यांच्या वाट्याला गेला नाही. इथे पुन्हा प्रश्न असा उपस्थित होतो की आता का निजामाला बोलवलं, पालखेडलाही सोडलं आणि आता भोपाळलाही सोडलं. म्हणजे बाजीराव खरंच मुत्सद्देगिरी बाजीरावांनी दाखवली का असा प्रश्न इथे उपस्थित होतो. त्याची कारण पुन्हा तीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे निजामाचा तोफखाना हा सशक्त तोफखाना होता आणि त्याच्यामध्ये माणसांची हानी खूप झाली असते. बाजीरावांनी आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य झालं आणि लढाई त्यांनी संपवली. आता या सगळ्या लढायांचा आपण आढावा घेतला. आता बाजीरावांची सेनापती म्हणून योग्यता काय होती याच्यातून आपल्याला कार्य काय त्यांचं म्हणजे त्यांची तुलना बाबर, अलेक्झांडर, रशियाचा फ्रेडरिक द ग्रेट, नेपोलियन, जॉर्ज वॉशिंग्टन, ड्यूक ऑफ वेलिंग्टन अशा जगामधल्या सर्वश्रेष्ठ सेनानींची बाजीरावांची तुलना.
बाजीरावांच्या कालावधीमध्ये काय साधलं, बृहद महाराष्ट्राचे ते निर्माते बनले गेले, मराठा साम्राज्याचा संस्थापक अशी सुद्धा त्यांची ओळख आहे. स्वकीयांचा अंतर्गत विरोध असताना तो विरोध डावलून नवे सरदार हाताशी धरून जे कार्य आपल्याला करायचे होते ते त्यांनी केलं. मध्य भारतामध्ये मराठ्यांचे त्यांनी पाय रोवले. दक्षिणेमध्ये निजाम आणि उत्तरेमधला बादशाह यांच्यामध्ये मराठ्यांची पाचर ठोकली आणि निजामाला पूर्णपणे त्यांनी वेगळा पाहिला. शत्रूशी नेहमीच त्यांनी अवधाराचे वर्तन केले. म्हणजे ते शत्रू होते पण वैरी कोणाचेच नाही. म्हणजे त्यांच्याविषयी मोहम्मद खान बंगश असो, निजाम असो, बादशाह असो किंवा आणखी कुठलाही सरकार असो, कोणीही बाजीरावाशी व्यक्तिगत वैर कोणाशीच नाही. ते सगळेच त्यांना मनातून मानायचे. अमाप धैर्य बाजीरावांनी दाखवलं. आपण कल्पना करा, निजामासारख्या ह्या शत्रूची 6 वेळा त्याच्या छावणीत जाऊन त्यांनी भेट घेतली. तर असा हा सगळा आपल्याला बाजीरावांचा करिश्मा दिसतो. आणि हा शेवटचा जो नकाशा आहे तो आपण बघा. त्याच्यामध्ये लाल रंगामध्ये जे दाखवलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, आणि हे राज्य हिरव्या रंगात जे दाखवलेलं आहे ते संपूर्ण मोगलांचं साम्राज्य. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत ते साम्राज्य. या मोगलांच्या साम्राज्यातून शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं राज्य कोरून काढलं. ते लाल रंगात दिसत आहे. पिवळ्या रंगात जे दिसत आहे ते शाहू महाराजांचं राज्य. आणि हा जो भगवा रंग दिसतो हा 1720 ते 1740 या कालावधीमध्ये बाजीरावांनी मराठी साम्राज्याची जी सरहद्द वाढवलेली आहे ती आपल्याला दिसते. आणि दुसऱ्या एका रंगामध्ये शेजारी दिसत आहे. या संपूर्ण प्रदेशामध्ये या बाजूला म्हणजे आपल्याला बंगालच्या बाजूला जे दिसतंय, ओरिसा बंगालच्या बाजूला, हा जो प्रभाव मराठ्यांचा प्रभाव असलेला हा प्रदेश आणि रघुजी भोसलेंच्या पराक्रमाने हा प्रभाव असलेला प्रदेश निर्माण झाला. आणि तिकडे राजस्थानच्या बाजूला जे दिसतंय हा सगळा बाजीरावांनी आपल्या प्रभावाखाली आणलेला प्रदेश. हे थोडक्यात सांगायचं तर 20 वर्षामध्ये हेच आपल्याला लक्षात येईल की 1707 ते 1720 असा म्हणजे बाळाजी विश्वनाथांचा कार्यकाळ आहे, शाहू महाराजांचा कार्यकाळ. या 13 वर्षामध्ये ते जे पिवळं दिसतंय तेवढंच राज्य. आणि पुढे आपल्याला 1720 ते 1740 या कालावधीमध्ये बाजीराव पेशवे, त्यांचे तरुण सरदार राणोजी शिंदे असतील, मल्हारराव होळकर असतील, पिलाजीराव जाधव असतील, अशा सरदारांनी मराठी राज्याचा फैलाव जो केलेला आहे तो आपल्याला या नकाशामध्ये दिसतो. ह्याच्यातून सुद्धा बाजीरावांचं खरं नेमकं कर्तृत्व आपल्या लक्षात. आता थोडे इतिहासकारांचे अभिप्राय बाजीरावांविषयी सांगतो. बाजीरावांच्या पदरी कवी निरंजन माधव त्यांनी बाजीरावांचं वर्णन केलेलं. शाहू भूपतीचा प्रधान बाजीराव बल्लाळ पृथ्वीरत्न, परम यशस्वी पावन गुण भूपाळ मंडळी शिरोमणी. समकालीन इतिहासकार मिर्झा मोहम्मद बाजीरावांचं वर्णन करताना साहिबे फुतुहाते उज्जाम, म्हणजे प्रचंड विजय मिळवणारा, प्रचंड विजयाचा धनी असं तो वर्णन करतो. खुद्द निजामानी शहामतपणा या शब्दामध्ये बाजीरावांचं वर्णन केलं. शहामतपणा म्हणजे शौर्य निधी, शौर्याचं आश्रयस्थान असतो. ब्रह्मेंद्र स्वामी बाजीरावाविषयी म्हणतात, तुमचा धाक मोठा, दिल्ली आग्रे पावे तो त्रास, अवघे राज्य पृथ्वीचे तुझं वश झालं. शाहू महाराज बाजीरावांचं वर्णन करताना लोह धमन्या असलेला पुरुष असं त्यांचं वर्णन करतात. ग्रँड डफ, अलेक्झांडर ग्रँड डफ हा इतिहासकार बाजीरावांचं वर्णन एका वाक्यात करतो, बाजीराव हॅड द हेड टू प्लॅन अँड हँड टू एक्झिक्यूट. योजना आखणारे मस्तक आणि त्या कार्मित करणारे हात बाजीरावांकडे होते असं ग्रँड डफ म्हणतात. इमर्सन नावाचा एक इतिहासकार नेपोलियन बोनापार्टचं वर्णन करताना म्हणतो, ही नेव्हर ब्लंडर्ड इन टू व्हिक्टरी बट वॉन हिज बॅटल्स इन हिज हेड बिफोर ही वॉन देम ऑन द फील्ड. म्हणजे नेपोलियनचा विजय हा योगायोग नव्हता, रणभूमीवरच्या लढाया जिंकण्यासाठी तो त्या आपल्या मनोभूमीवर जिंकत असे.
हे वर्णन जसंच्या तसं बाजीरावांना लागू पडत. किनसेड म्हणतो, महाराष्ट्राच्या इतिहासापासून बाजीरावांना वेगळे केले तर ना मराठ्यांचे राज्य दिसेल ना त्यांचा इतिहास दिसेल. महाराष्ट्राच्या इतिहासाचा सर्वांगीण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर बाजीरावांचा क्रमांक लागतो. इतिहासाचार्य वि. राजवाडे म्हणतात, मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाखालोखाल कदाचित कित्येक बाबतीत शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या तोडीची अद्भुत कृत्ये बाजीराव बल्लाळांच्या हातून घेतली आहे. रियासतकार गोस सरदेसाई म्हणतात, बाजीराव स्टँड्स नेक्स्ट टू शिवाजी इन मिलिटरी जीनियस. लष्करी अलौकिक बुद्धिमत्ते संदर्भात शिवाजी महाराजांनंतर बाजीरावांचंच नाव घ्यावं लागेल. सर जदुनाथ सरकर बाजीरावांचं वर्णन हेवन बोर्न कॅव्हलरी लीडर म्हणजे स्वर्गातून अवतरलेला घोडदळाचा सेनापती असं करतात. बनाजी हे इतिहासकार म्हणतात, वन ऑफ द मोस्ट सॅगॅसियस अँड डिसर्निंग स्टेट्समॅन दॅट एव्हर अडॉर्न द मराठा एम्पायर. मराठा साम्राज्याला सदैव भूषणास्पद ठरणारा विवेकी आणि बुद्धिमान मुत्सद्दी असं बनाजी बाजीरावांचं वर्णन करतात. आरसी मजुमदार म्हणतात, हो मराठा मुत्सद्दी, मराठी राज्यासाठी सर्वस्व बाजीरावांनी वेचलं. मराठा राज्याचा दुसरा संस्थापक असं बाजीरावांचं वर्णन केलं. सरदार पंडिकर म्हणतात, शिवाजी महाराजांना मराठी राज्याचा संस्थापक म्हणायचं तर बाजीरावांना त्याचा साम्राज्य संस्थापक समजलं पाहिजे असं सरदार पंडिकर म्हणतात. तर असा हा बाजीरावांच्या कारकिर्दीमधल्या काही मोजक्या घटनांचा आढावा आपण घेतला. मी मुद्दाम सांगू इच्छितो की मी बाजीरावांवर 3 खंडामध्ये देवयोद्धा नावाची एक कादंबरी लिहिली. जरा स्क्रीन दाखवता का स्क्रीनवर मला? देवयोद्धा नावाची एक बृहद कादंबरी मी लिहिलेली आहे. बऱ्याच वाचकांनी मला असा प्रश्न केला, 3 खंडात काय आहे, एवढं काय? ही कादंबरी प्रत्यक्षात वाचल्यानंतर वाचकांना कळेल की खरोखर या 3 खंडामध्ये बाजीरावांचं कर्तृत्व, एकूण कर्तृत्व म्हणजे त्यांचं लष्करी कर्तृत्व आहे, राजकीय कर्तृत्व आहे, त्यांची मुत्सद्देगिरी आहे, त्यांचं व्यक्तिगत जीवन आहे, या सगळ्यांचा एक सर्वसमावेशक आढावा या कादंबरीमध्ये मी घेतलेला आहे. 3250 पानांची ही कादंबरी आहे. तर ही देवयोद्धा आपल्याला समोरच दिसते. तर कधी आपल्याला जर इच्छा झाली की बाजीरावांचं जीवन आपण पाहावं, वाचावं, तर अवश्य ही देवयोद्धा कादंबरी आपण वाचावी अशी मी आपल्याला विनंती करतो. रसिक श्रोते हो, आपण मला इतकी बोलण्याची संधी दिली, शांतपणाने मला ऐकून घेतलं आणि महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ छेडानगर यांच्यामुळे आणि श्री कुंदन पवार यांच्यामुळे तुमच्याशी संपर्क साधायची, तुमच्याशी बोलायची संधी मला मिळाली, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. आणि माझं हे व्याख्यान थोडं जास्त लांबलेलं व्याख्यान मी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. मी आता मराठी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री सुधीर नाडकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. मराठी सांस्कृतिक मंडळ आपल्यासाठी नेहमीच दर्जेदार कार्यक्रम सादर करीत असतो. आज आपण श्री काकासाहेब विधाते यांनी सादर केलेला थोरल्या बाजीरावावरील कार्यक्रम पाहिला. त्यामुळे बाजीरावांची रणनीती, पालखेडचं युद्ध, भोपाळची स्वारी, दिल्लीची स्वारी अशी अनेक वर्णने आपण ऐकली. त्यावरून आपल्याला दिसून येते की बाजीराव हे कसे उत्कृष्ट सेनापती कसे होते हे आपल्याला समजले. मी श्री काकासाहेब विधाते यांनी एक वेगळा कार्यक्रम सादर केल्याबद्दल आभार मानतो. तसेच सर्व प्रेक्षकांचेही आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम पाहिला. आपले मंडळ यापुढेही असेच दर्जेदार कार्यक्रम सादर करीत राहील. धन्यवाद.